जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. सद्गुरुनाथ महाराज की जय. मूकं करोति वाचालं मंगं लंघयते गिरिं यत्कृपातमहं परमानन्दम्. ज्ञानेश्वरीचा आदला शनिवार शक्य ते प्रमाण आता या प्रश्नांचा जेवढा जमेल तेवढा विचार करूया. नाम घेऊन जीव मुक्त नाही झाला तर तो 84 लक्ष योनी फिरतो असं वाचनात आलं. पण त्या जीवाला तो किती नंबरचा जन्म जगतोय याबद्दल अज्ञान असतं. हे चांगलं आहे. आपल्याला नंबर कळला तर खाली कोण आहे वर कोण आहे ह्याच्याकडे जास्त लक्ष जाईल. माझा नंबर किती आहे याच्याकडे नाही जाणार. तर मुक्त नाही झाला तर 84 लक्ष योनी फिरतो हे वाचनात जे आलं आहे ते खरं आहे. आपली 84 लक्ष योनी कोणत्या हे शोधून काढायचे आणि जर तेवढं वाचन करायचे त्यावर वेळ द्यायची इच्छा असेल तर आपण जरूर द्यावं. कारण एक वनस्पती घेतली, एक फुलपाखरू घेतलं, एक पक्षी घेतला, कुठलीही एखादी योनी तर त्याच्यामध्ये आपल्याला असंख्य परत त्यातल्या योनी दिसतील. त्यातले इतके प्रकार दिसतील की हे 84 लक्ष वगैरे म्हणतात. ते का म्हणतात तर ज्यांनी तेवढा सखोल आणि विस्तृत अभ्यास केला आहे त्यांनी त्याचं ते प्रमाण काढलं. तेव्हा तो नाम घेऊन मुक्त नाही झाला तर परत 84 लक्ष योनीची काही गरज नाही आहे. नाम घेतलं नाही एवढं आहे. माणसासारखा जगला का एवढा विचार करू तर पुन्हा तिकडे जायची काही गरज नाही. एक माणूस घेतला तरी त्याच्यात इतक्या प्रकार दिसतात. त्या अर्थाने त्या योनीच म्हणायच्या. तर त्यातल्या कुठल्या तरी टप्प्यावर पुन्हा एकदा येईल. परत एकदा संधी देतच की. एकदा नापास झाला म्हणून काही शाळेतून काढून टाकीत नाहीत. दुसरीत नापास झाला तर परत दुसरीतच बसवतात ना. काय एकदम बालवाडी बालागट तसं नाही होत. तर तिथे परत एकदा त्याला संधी देतात की पुन्हा एकदा प्रयत्न कर आणि पुन्हा एकदा काहीतरी कर. मग तो कधीतरी जातो ना दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या. आता तर कुणी नापास करतच नाही कोणाला. म्हणजे माणसांच्यात सुद्धा किती प्रकारच्या योनी परत झाल्या. नापास होणारे, न होणारे, अजिबात करू न शकणारे असे प्रकार इथेच झाले. तर आता अशा तऱ्हेनं त्या 10वीला त्या काय 12वीला किती अटेम्प्ट असतात. तर तशा तऱ्हेनं जेवढे म्हणून समजा राहिलंच तर 10वीतच राहिलं. पूर्वी म्हणजे तर आठवण झाली ते गमतीचा विषय म्हणून की ते लग्नाच्या वेळी ते माहिती द्यायची ना तर शिक्षण 10वीपर्यंत असं म्हणायचं. BE पर्यंत आजच्या भाषेत म्हणजे कळतं काय कळायचं ते. तर तसं हे तिथपर्यंत असं आहे. तसं आता ह्या मनुष्य योनीपर्यंत आहे ना. ठीक आहे. या योनीमध्ये अजून जगण्याचे कितीतरी प्रकार आहेत. आपल्या घरात 2 माणसांचे जगण्याचे प्रकार सारखे नाहीत तर ह्या जगामध्ये मनुष्य योनीत जगण्याचे किती प्रकार असतील. तर त्या कुठल्या तरी प्रकारात संधी मिळेल एवढंच आहे. फक्त चीज केलं नाही तर एक ठीक आहे याऐवजी त्या ठिकाणी त्याऐवजी त्या ठिकाणी जे अत्यंत अनुकूलता असणं ही म्हणजे नाम घेणं म्हणजे अत्यंत अनुकूलता असलेल्या ठिकाणी मनुष्य योनीतच जन्म येणं अत्यंत अनुकूलता आहे. कारण नामाची आठवण झाली हीच पुण्याचा भाग आहे. तेव्हा ती पुण्याई एवढी वाढली की त्याला नामाची आठवण झाली. बाकीचे म्हणतात नाम म्हणजे काय म्हणजे ती कशाबद्दल काय कशाबद्दल बोलत आहेत. म्हणजे एखाद्या परकी दुसऱ्या भाषेत बोलत असावेत आणि आपल्याला काही कळत नसावं त्यातलं तर कशाबद्दल नाम येऊन काहीतरी म्हणत होते बाबा काय कोणाठं. तर असं असतं काहीतरी की एकाच्या डोक्यात काहीतरी फॅड असतं तसं काहीतरी असेल असं वाटणारच मनुष्यच आहे. म्हणजे हीही मनुष्य योनीच
आणि नामाशिवाय गत्यंतर नाही किंवा नाम ह्याच्याशिवाय मला आयुष्यात दुसरं काही नाही असं म्हणणारे हे पण मनुष्ययोनीतच आहेत ना. म्हणजे त्यातले इतके प्रकार आहेत, त्यात जर ते घेतलं नाही तर त्याच्या खाली कुठेतरी सेटल होईल मनुष्ययोनीतच. तेव्हा अशा तऱ्हेने एकदम काही तो किती नंबरला वगैरे मागे पुढे किंवा 84 पुन्हा काय जायची गरज नाही. ज्या वेळेला मनुष्ययोनीत जन्माला आल्यानंतर मिळालेल्या ज्या ज्या म्हणून सूक्ष्म शक्ती आहेत, सूक्ष्म शक्ती फक्त मनुष्य जन्मात आहेत, स्थूल शक्ती सर्व जन्मामध्ये आहेत, पण तरीसुद्धा ह्या योनीमध्ये सूक्ष्म शक्ती पण आहे. खाणं पिणं हे सगळं बाकीचं सगळं आहेच की, ते सगळ्याच योनीमध्ये आहे. तर इथे त्याच्या व्यतिरिक्त कितीतरी सूक्ष्म विचार करण्याची आज आपल्याकडे भाषा संस्कृती सगळं जे काय विकसित झालेलं आहे, अगदी विज्ञान म्हणा, काय आज जे आपल्याला म्हणायचं असेल ते म्हणा, ते सगळं सूक्ष्माचे आविष्कार आहेत आणि ते आविष्कार करण्याची शक्ती या मनुष्य जन्मात आहे. तर ती जी शक्ती आहे त्याच्यातली जी शक्ती जी म्हणून शक्ती आपण वापरू शकू, जे अत्युच्च ध्येय आहे त्याचे ध्येय हे फक्त माणसाच्या योनीतच आहे. ध्येय या अर्थाने म्हणजे भक्ष्य या अर्थाने पशुयोनीत सुद्धा भक्ष्य आहे, पण इथे भक्ष्य नसतं, ते गाठायचं ध्येय आहे. अत्युच्च ध्येय ही कल्पना फक्त म्हणजे ध्येय किंवा इकडे व्हॅल्यू ह्या गोष्टी फक्त मूल्य, ह्या गोष्टी फक्त मग सर्वोच्च मूल्य करत ते गेले तिथं ध्येय सापडलं. हे माणसाच्या जन्मात शक्य आहे. त्यामुळे आता समजा हे ओळखण्याची एक शक्ती आहे, ती आपण वापरली नाही. समजा नाम घेण्याची शक्ती वापरली नाही, आणखीन काय जे वापरलं झालं, तर आता जे वापरलं जात नाही त्याचं काय होतं ते आपल्याला माहिती आहे. ते हळूहळू पुढच्या योनीमध्ये ते सोडून उरलेलं दिलं जातं, त्याच्या पुढच्या योनीमध्ये ते सोडून उरलेलं दिलं जातं. मनुष्य योनीतच सगळं, मनुष्य योनीत मला दिलेल्या ज्या सर्वोच्च शक्ती आहेत त्याच्यातली जी वापरत जाणार नाही तेवढी आणखीन एकदा ट्रायल म्हणून दिली, त्याच्यानंतरच्या पुढच्या जन्मामध्ये ती दिली जाते. त्याच्यानंतर ह्याला ज्याचा वापर करता येत नाही त्यामुळं त्याच्याकडे ही शक्ती देण्यात काही अर्थ नाही. म्हणून म्हणजे अशा अर्थाने म्हणायचं नाही, पण कुणी निर्बुद्ध, सुबुद्ध, अतिबुद्ध काय जे असतील, तर हे जे काय माणसं आहेत तर त्याच्यामधले प्रकार का केले, तर त्याच्यातली आता बुद्धी दिली पण ती वापरता येत नाही. मग दुर्बुद्धी ही माणसाच्या ठिकाणी आहे, त्यामुळे तिच्याच ठिकाणी टाकला त्याला आता बुद्धी नाही. बुद्धिहीन माणसं असत नाहीत का, आता ज्ञानामध्ये विपरीत ज्ञान असत नाही का, मग ज्ञान नीट वापरलं नाही, शुद्ध नाही केलं तर मग विपरीत ज्ञानात जावा. म्हणजे हे अशा तऱ्हेनं फक्त जी फॅकल्टी चांगल्या तऱ्हेनं वापरली गेली नाही ती त्याच्या हातात देण्यात अर्थ नाही, असं काही जन्मांचा प्रयोग केल्यानंतर ठरतं आणि मग ती तेवढी फॅकल्टी त्याच्याकडून काढून घेतली जाते. मग त्याला असं वाटत राहतं मनुष्यातच की हे असे कसं काय बुद्धिमान, ते त्यांनी बुद्धी वापरत गेले म्हणून तिला धार लागत गेली म्हणून ते तसे आहेत, एवढंच, याच्यापेक्षा काही नाही. तुमच्याकडे नव्हती असं नाही, तुम्हालाही दिली होती, देताना कोणाच्यावर काही अन्याय नाही आहे, पण ती वापरली न गेल्यामुळं जावं लागलं. यापेक्षा आणखीन काही विचार करायचं कारण नाही. तर अज्ञान असतं ते बरोबर आहे. मग तसं पाहायला गेलं तर वी गेट वन लाईफ, म्हणजे बरोबर आहे, प्रत्यक्ष पाहताना आपल्याला आपण एकच जीवन जगतो असं वाटतं आहे, तर आपण ते गरीब दोघांचं म्हणणं बरोबर आहे, वी गेट वन लाईफ. मग व्हाय कांट वी मेक मोस्ट ऑफ इट, आणि आपल्या पद्धतीनं जगून, हे थोड्याशा विरोधाभासाच्या गोष्टी आहेत. तुमच्या पद्धतीने जगून जर तुम्हाला मोस्ट ऑफ लाईफ म्हणजे समजा भगवंत गाठता येत असेल, काय आपली उच्च कल्पना आहे, समजा सुखाच्या कल्पना आहेत, मी सुखात तरंगत बसेन, पोहत राहीन, अशी आपली कल्पना असली तर आपल्याला ते करणं शक्य आहे, तसं करू शकता आपण, पण तरंगतच राहावं लागेल. म्हणजे पुढे ते किती जन्म तरंगावं लागेल सांगता येत नाही, काय होतं ते आपल्याला माहिती आहे पुढे. तर शेवटी असं शेवटी तरंगतच राहावं लागतं. ह्याच्या पलीकडे पुढचं जर ध्येय नसेल तर मनुष्य ह्याच्या पुढच्या अवस्थेला जाऊ शकत नाही. तर तुम्ही ते आपण का करू शकत नाही, तर स्वतःच्या पद्धतीनं जगून करता येत नाही. जे जगून उच्च ठिकाणी गेले त्यांच्याकडे बघून जाऊन शिकून, म्हणून ते प्राप्यवरान्य बोध होतं. हे किती वर्ष झाली सांगू, 10,000पेक्षा जास्त वर्ष कधीच झालेली आहेत. तेव्हा जे श्रेष्ठतर जीवन जगले त्यांच्याकडे जाऊन आपल्या पद्धतीनं नव्हे त्यांच्या पद्धतीनं जगून आय कॅन मेक मोस्ट ऑफ इट. मग मला जो जन्म आलेला आहे त्याचं मी साध्या भाषेमध्ये सार्थक करू शकतो. तर ते सार्थक करण्याची विद्या दिलेली आहे. माझ्या पद्धतीनं जगून ते सार्थक करता येईल असं नाही, कारण माझी पद्धत म्हणजे मी स्वतःला मर्यादा घालून घेतलेली आहे. त्यांची पद्धत ही विशालतेची आहे, त्या ठिकाणी या पद्धतीनं जगून नाही जमणार. आणि जर समजा स्वतःची पद्धत असेल तर ती जशी एखाद्या ऋषीमुनीची, एखाद्या साधूसंतांची, सत्पुरुषांची असावी तशी जर माझी जीवन पद्धत असेल तर काहीही म्हणणं नाही, आपण अवश्य जगावं, कारण ते जीवन इतरांना आदर्श ठरणारं असू शकेल.
मग तसं जगायला काय हरकत नाही, पण तसं जगणं हे अगदी अपवादभूत असतं. म्हणून नेहमी जाग्रत ते जे सगळं सांगितलेलं आहे ते प्राप्यवरान निबोधत. तर उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत, जागे व्हा. आत्ताच्या जीवनात जागे व्हा म्हणण्याचा जो उपनिषदांना म्हणावं लागलं त्याचा अर्थ आम्ही आत्ता झोपी गेलेल्यासारखं जीवन जगतो. झोपलेला मनुष्य असतो की नाही? मनुष्यच असतो, पण झोपलेला असतो. त्यामुळे या सर्व सुप्त आणि सूक्ष्म शक्ती त्याच्या ठिकाणच्या त्यावेळेला शांत आहेत, त्यावेळेला काही नाही. मग नाम इथे का आलं? तर नाम झोपेतही चालू शकतं म्हणून आलं. पण ज्याचं अखंड जागृतीत जे सुरू आहे त्याचं ते स्वप्नात किंवा झोपेत सुषुप्तीत कुठल्या ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत चालू राहू शकतं. तेव्हा झोपी गेलेल्या मनुष्याला उठवायला उपनिषदांना जाग्रत म्हणावं लागलं. जाग्रत म्हणजे जागा हो, विचार करा. आणि नुसतं असं नको, तर प्राप्यवरान निबोधत, जे कोणी श्रेष्ठतर जीवन जगलेले आहेत त्यांच्याकडे जा, शरण जा, त्यांना विचारा मी जगतो आहे ते बरोबर आहे का विचारा. त्यापेक्षा अधिक चांगलं जगणं कोणतं हे विचारून घ्या, ते समजून घ्या आणि मग त्यानुसार आपल्याला प्रत्यक्ष जगायचं आहे ना. प्रत्यक्ष जगणं, कळणं आणि प्रत्यक्ष जगणं ह्यामध्ये फरक आहे ना. ते मला कळलं आहे, पण मला प्रत्यक्ष अंमलात आणायला अजून काही तयारीची गरज लागेल. मग त्यासाठी ते सांगतील ना काय तयारी करायची, ते काय कमी पडतं आहे हे सांगण्यासाठीच कुणीतरी हे असतात ना. साध्या आपल्या फॉर्मल एज्युकेशनमध्ये सुद्धा शिक्षक सांगतात की हा विषय कच्चा आहे, हा चॅप्टर कच्चा आहे, तर त्याच्यावर जरा भर द्या, हे आपल्याला जर सांगतात आणि आपण ऐकतो आणि ते पुरं केल्यानंतर आपण ते जे काही डिस्टिंक्शन आहे काय त्यातलं आहे ते मिळवू शकतो. तर तसं आपल्या जीवनाचा कुठला भाग कच्चा आहे हे ते सांगतात. विचाराचा असेल, कल्पनेचा असेल, तर्काचा असेल, कसला तरी भाग कच्चा आहे ते दाखवून देतात आणि तिथं फक्त तुम्ही काम करा असं सांगतात. ते केलं की उरलेल्या त्याच्या स्वतःच्या प्रयत्नाने शक्तीनं मग तो पुढे जगून पुढे जाऊ शकतो. तर असं करता येईल. तर स्वतःची पद्धत आदर्श असलेला प्रश्नच नाही आहे, त्याला काही पुन्हा जन्म यायचं कारण नाही. पण हे जे आहे हे वी गेट वन लाईफ चालेल मला. एक जन्मसुद्धा उद्धाराला पुरेसा आहे. उद्धाराला अनेक जन्मांची गरज लागते, ते मी हा जन्म नीट वापरीत नाही म्हणून. जर समजा मी हाच जन्म आदर्श वापरलेला असेल एवढाच जन्म पुरेसा आहे. म्हणजे विनोबाने ज्यांचा अत्यंत तर्कशुद्धतेशिवाय कधी ते पुढे चालले नाहीत, कुठल्याही प्रमाण बघितल्याशिवाय पुढे गेले नाहीत, तर त्यांनीसुद्धा पुनर्जन्म या गोष्टीवर म्हणले माझा विश्वास आहे. विश्वास आहे फक्त आत्ताचा जन्म माझा शेवटचा आहे, ते मागचे होऊन गेले, पण हा जन्म मात्र शेवटचा आहे. कारण या जन्मात मी कसलीही उपाधी, कसलीही काहीही मागे ठेवलेली नाही, अपेक्षा नाही, उपाधी नाही, काही नाही. आणि फक्त कर्म आहेत माझ्यासमोर आणि ती फक्त माझ्या स्वधर्माला धरून, ते जे गीतेमध्ये म्हटलं आहे. तर वेगळा पाळायची काही कुठली गरजच नाही, माझा स्वधर्म मी आचरावा. तर तोच यावेळी तर ते जर करता येत असेल तर एवढं एक जे बिग गेट वन लाईफ म्हटलं तर ते हायेस्ट आहे आणि ती हायेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. हे जर आपल्याला कळलेलं असेल, इफ वी अंडरस्टँड इट, तर आपण तसं जगलात तर वेगळ्या काही मागे यायची गरज नाही आहे आणि ते काही जन्माचा नंबर वगैरेची काही गरज नाही. ही हायेस्ट आहे म्हटल्यानंतर आपण आत्ता सध्या अत्युच्च योनीमध्ये आहोत. याच्यापेक्षा उच्च योनी म्हणजे याच जीवनात अत्यंत देवत्वाच्या जीवनाचा अनुभव येणं. तर अशा तऱ्हेचं शांत समाधानी निरपेक्ष जीवन असू शकणं हे यातलं सर्वोच्च ध्येय आहे, ते शक्य आहे. संतछाया हॉलमध्ये 3 तास मौन जपासाठी आम्ही येतो. या काळात एखादी उपासना हॉलमधली येत असेल तर त्या काळाचा जादा जप करणं अपेक्षित आहे का? तसं म्हटलं तर काय आहे, अपेक्षा बाळगली की अपेक्षा भंग होतो, त्यामुळे मी अपेक्षा बाळगत नाही. दुःखाचं दुःख, अपेक्षापूर्तीचा जसा आनंद असतो तसं अपेक्षा भंगाचं दुःखही असतं. तर ह्या सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन विचार करायचा झाला तर आपल्याला जर हे बरोबर वाटत असेल तर आपण अवश्य करावं असं मी म्हणेन. फक्त की समजा आपण मध्ये उपासना आली, 15 मिनटं वाचनामध्ये गेली, तर त्याच्यानंतर अजून एक 15 मिनटं बसलं शक्य असलं तर चांगली गोष्ट आहे. पण जपामध्ये आलेली उपासना आहे 3 तासाच्या, तर इथेच जर कोणी असेल हे आलेलं आहे 3 तासाचं, ते इथलं आहे बाहेर ते मला माहीत नाही याच्यावरनं नक्की, पण जर ते तसं असेल तर तिथली फक्त माळ अखंड चालू आहे ती चालू राहील ना एवढं बघावं. तिथे कोणीच नाही असं कधी होत नाही, पण तरीसुद्धा तसं फक्त होत नाही ना आणि सगळेच उपासनेला पुढे गेलेले आहेत आणि मागे कोण नाही, तर आपण थांबावं. यावेळेला ही उपासना नाही केली तरी चालेल, ते नाम चालू आहे तेवढं पुरेसं आहे.
तर तेही उपासनेचाच प्रकार आहे, तो तर अधिक आणखीन वरचा प्रकार आहे. मग आता अशा वेळेला मध्ये समजा 1-15 मिनटं आपली उपासनेला दिली असली तर तीही मिळेल, आणि तीही आपण आलेल्या वेळामध्ये योगायोगानं आलेली आहे. इथे असो बाहेर असो, बाहेर आपल्या इच्छेनं सोयीनुसार, भगवंताच्या इच्छेनुसार, इथे येईल चिठीनं त्यानुसार. म्हणजे भगवंतालाही सुद्धा तुम्ही त्या उपासनेला उपस्थित राहावं अशी अपेक्षा आहे, म्हणून ती वेळ आलेली आहे. बाहेरून येण्याची असो नाही तर इथं असो ती वेळ आलेली आहे, तर त्यामुळे त्या उपासनेला अवश्य उपस्थित राहावं. आता 15 मिनटं आपली त्यामध्ये जातात. सर्वसाधारण उपासना 15 ते 20 मिनटाच्यावर नाहीत, जास्तीत जास्त 20 आहे, कमीत कमी 10सुद्धा आहे. तर 10 ते 15 मिनटं आपण सहजपणे त्यासाठी पुढे 10-15 मिनटं बसावं असं अपेक्षित आहे. पण इतपतच या मर्यादेमध्ये, कारण त्याच्यामागे इतर काय व्याप आहेत काय कल्पना नाही. 15 मिनटं सबंध दिवसातली जादा देणं उपासनेपोटी निर्माण झालेली ही देणं, यामध्ये परमेश्वराचा काही आपल्यावर, म्हणजे परमेश्वरावर काही अन्याय होणार नाही, आपल्यावरही अन्याय होणार नाही असं मला वाटतं. की 15 मिनटामध्ये जगामध्ये काहीतरी असं घडलं की ज्याच्यासाठी केवळ तुमचीच गरज होती आणि तुम्ही ते सांभाळू शकला, आणि ते त्यामुळं सांभाळता आलं नाही, असं नाही होणार आहे काही मला तर वाटतं. आणि जर अशा भावनेनं आपण उरलेली 15 मिनटं जास्त बसत असू तर उरलेली 15 मिनटं आपलं जे काम आहे जर उद्भवलं तर ते भगवंत सांभाळेल. त्यामुळे त्याची आपल्याला काही काळजी करायचं कारण नाही, तसं अपेक्षित आहे. याच 3 तासात एखादी सेवा केली तर तो सेवेचा कालावधी जादा जप करणं अपेक्षित आहे का, याच पद्धतीने आहे. ती सेवा असली तरीसुद्धा आपला जप 3 तासाचा असावा, तो 3 तासाचाच असावा. सेवा जी करायची ती आपण जादा करावी, किंवा निदान जप तरी तेवढा जादा करावा. कारण सेवेला इतर टॅग आहेत, नामामध्ये टॅग नाही आहेत. मी मागे एकदा इथे या वेगळ्या बैठका होत असतात, ते काय खाजगी बैठकीमध्ये मी हे बोललेलो आहे की सेवेमध्ये कर्माचा अहंकार, कर्माचा प्रकार, आपली आवड, आपली निवड, त्यानंतर केल्याचं पुन्हा वाटणं, काहीतरी लक्षात राहणं, इतरांनी पाहणं, त्याचं कौतुक होणं न होणं, कितीतरी गोष्टी सेवा. म्हणून नुसते सेवेचं अडचण होते. सेवेतून नामाने सेवेची सुद्धा शुद्धी होते, त्यामुळे ते घ्यावं. नाहीतर नुसती सेवा म्हणून आपल्या नावावर स्थावर जमा व्हावं तसं काहीतरी जमा होईल, त्याचा उपयोग नाही. ती शुद्ध व्हावी म्हणून नाम आहे. म्हणून सेवा हा त्याच्या खाली आल्यानंतर असलेला पर्याय आहे. अखंड काही मनुष्य त्या नामामध्ये राहणार नाही. मग उरलेल्या वेळेत त्यांनी काय झाडलं समजा, काय सेवा केली, काय इथे काय सतत घातली, काय असेल ते जे काय केलं असेल सेवेचा प्रकार, तो हा त्याला त्यात ठेवण्याचा प्रकार आहे. जे गुरुदेवांचं आपल्याला बागेही बोललो होतो तसं आहे. तुम्ही ग्रंथलेखन कशासाठी करतात, खरं सांगायचं तर त्यांच्यासारख्या ग्रंथलेखन म्हणजे काय नाही, त्यांनी अखंड नामात राहा. ते म्हणजे मलासुद्धा अखंड नामात राहता येत नाही, खाली उतरावं लागतं. मग मी अशा ठिकाणी खाली उतरतो की जे क्षेत्र असं असेल की जे मला पुन्हा परत वर जायला उपयोगी पडेल. म्हणजे खाली आल्यानंतर कादंबरी लिहायची आहे का हे सद्ग्रंथ लिहायचं आहे, तत्त्वज्ञानाचा ग्रंथ लिहायचा आहे, तर त्यासाठी मी ते ग्रंथ लिहितो. मी जे ग्रंथलेखन केलेलं आहे त्याने जे ग्रंथलेखन केलं, उदाहरणार्थ ते काय उपनिषद रहस्य आहे किंवा अशा स्वरूपाचं, तर हे मी लिहिल्यामुळं पुन्हा एकदा मला त्यात भगवंतातच राहायला होतं. आणि त्याच्यानंतर मला जो काही शिणवटा आला असेल किंवा जे काही खाली यावं लागलं असेल, ते झाल्या मला आठवण होते की परत आपलं खरं काम ते आहे की तो तिथेच ठेवायचा ग्रंथ आणि आपल्या खऱ्या कामाला निघून जायचं. ही जी जीवन पद्धत आहे ती अधिक आदर्श आहे. तर अशा अर्थाने आपण त्याच्याकडे बघावं, सेवेकडे. आणि मग सेवा हा खरोखर नीट समजून घेण्याचा विषय आहे असं माझं मत अजूनही आहे की सेवा हा इतका इन्क्लुझिव्ह झाला आहे शब्द, म्हणजे त्यात खूप सर्वसमावेशक शब्द झाला आहे. कशालाही आपण सेवा म्हणू शकतो. आणि बाकीच्या डिस्टॉर्शनमध्ये मी जात नाही आत्ता, आपल्याला काही आवश्यकता नाही, एवढं बघावं. आणि अशा सेवेचा वेळ हा जो दिलेला आहे त्यानं जी साधलेली आहे ती सेवा शुद्ध व्हावी म्हणून नाम घ्यावं. मला लहानपणापासून न करत्याचा वार शनिवार असं बिंबवलं गेलेलं आहे. म्हणजे बहुतेक शनिवारी जेवतसुद्धा नसावेत असं मला वाटतं. कारण जेवणात सुद्धा कर्म आलं तर ते पण ते करीत नसतील. न करत्याचा वार शनिवार असं बिंबवलं गेलं. त्यामुळं कोणत्याही कामासाठी तो अशुभ वाटतो, अशुभ मानला गेला. आता इथे मात्र उपासना शनिवारी असते, तशी ती इथंच असते असं काही नाही बरं का. खूप ठिकाणी शनिवारी उपासना असते. ते खरं तर फार अत्यंत व्यवहार्य कामामुळे निर्माण झाली. म्हणजे पूर्वीच्या काळात ज्या वेळेला हाफडे होते त्यावेळेला 3 वाजता मोकळे होत होतो, त्याच्यानंतरचा वेळ अर्धा दिवस त्याच्यासाठी देता यावा, एवढीच पहिली जी पूर्वतयारी माणसाची असू शकते. तो रविवार द्यायला अजून तयार होण्यासारखा नाही आहे. तोपर्यंत तडजोड म्हणून शनिवारचा अर्धा दिवस. म्हणजे खरं सांगितलं तर शनिवार इथं व्हायचं, कारण आता त्यांनी इथलं विचारलं म्हणून हे सांगितलं. कुठेही गेलं तरी शनिवारी उपासना. आता हे आजचं आपलं झालं, हाफ डे वगैरे झाले.
इथेच आपण राहतो आणि जिथं आल्यानंतर पहिल्यांदा मी प्रेरणेला स्थान पाहिलं तर ते जे कृष्णदास महाराजांचं आढळलं त्यांच्याकडची उपासना शनिवारीच होती. आणि ती जी उपासना ते करीत असत भजन आणि नंतर निरूपण अशी जी उपासना माहुलीत होत असे त्या घाटावर इथून साताऱ्यातून लोक चालत त्या उपासनेसाठी माहुलीत जात असत. त्यावेळेला एवढी वाहनांची सोय नव्हती. ते लोक कसे चालत इथून माहुली म्हणजे इतकं जवळ नाही आहे, तर या अर्थाने चालत जाणं आणि ते संपल्यानंतर रात्री परत येणं हे ते कसं करत असतील, ते कंदील घेऊन जात होते, ते काय करत होते ते सगळं त्याकाळी करत होते. त्यावेळेसुद्धा उपासना शनिवारीच होती. ह्या गोष्टीला आता ते 1915ची गोष्ट आहे. आता ह्या गोष्टीला 100 वर्ष होऊन गेली तरीसुद्धा ती उपासना त्यावेळेला शनिवारी होती. त्यामुळं आणि आपण इथे मात्र उपासना शनिवारी असते. त्यामुळं ह्या सगळ्या शनिवाराबद्दलच्या कल्पना कितपत बरोबर आहेत हा मुद्दा आहे. याचं मूळ खरं कशात आहे ते भाऊ, न करताचा वार शनिवार. ते आता कसं चालत आलं की त्या दिवशी काही करायचं नाही म्हणजे न करताचा वार असं, तेव्हा मग चांगली कर्म त्या दिवशी करू नयेत असं म्हणजे ते हळूहळू काय होतं, मूळ खरं मूर्ती दिसत नाहीशी होते तसं खूप वेळेला होतं की मुळात आपण हे आपला आठवडा कामाचा शनिवार हा वाराचा विषय झाला ना आठवड्याचा विषय झाला तर आपला कामाचा वार रविवार हा सुरुवातीचा वार. आदित्याला नमस्कार करायचा आणि त्याची कर्म करण्याची पद्धत लक्षात ठेवून आपला पहिला कामाचा वार हा रविवार आहे. त्यामुळे आपला रविवारी सुरू होतो आणि शनिवारी आठवडा संपतो. संबंध आठवड्यात एक दिवस माणसाला त्याच्या कौटुंबिक कामांसाठी इतर कामांसाठी सगळ्यासाठी शनिवार असावा म्हणून शनिवार हा आपला आज जसा रविवार आहे तसा त्यावेळेचा शनिवार आहे मुळामध्ये. आता ही संस्कृती लोपून खूप वर्ष झाली आणि मग उलट्या बाजूने दुसऱ्या बाजूला विचार केला असं आपल्या लक्षात येईल. आत्ता कामकाजाचा दिवस आठवड्यात सोमवारी सुरू होतो त्यामुळं तो रविवारी संपतो. आता रविवारी मग काय घडतं तर प्रेयर सकाळी, मग ती रविवारी का घडते, मग ती काही शुद्ध झाला म्हणजे काही हे झाला म्हणून झाला का, तसं नाही. त्यातल्या त्यात तो आता दिवस आपला विश्रांतीचा दिवस आहे. मग त्यांच्या ह्याच्याप्रमाणे संस्कृतीप्रमाणे ती रविवारी हा प्रेयर डे आहे, तो होली डे आहे, त्याचा हॉलिडे झाला हे आपल्याला माहिती आहे. माताजींनी सांगितलं तो होलिडे म्हणून मानला त्या दिवशी. तर त्या दिवशी तो हॉलिडे म्हणजे काय झालं तर हॉलिडे म्हणजे एक साधारणपणे एक तासभर ते काय प्रार्थना झाली की पुढे आपण आपल्या सगळ्या जे काही जीवन त्या दिवशी जगायचं आहे सुट्टीचं म्हणून त्यासाठी मोकळे झालो अशा काही कल्पना आल्या. तर तसं इकडं खरं सांगायचं तर शनिवार हा उपासनेचा वार का झाला तर त्या दिवशी इतर कामं करायची नाही आहेत. आठवडा संपलेला आहे, शेवटचा दिवस आहे, विश्रांती घ्यायची. तर आपल्याकडे अशा तऱ्हेच्या विश्रांतीची कल्पना नाही. उपासना म्हणजे विश्रांती. नित्यक्रमाला जर काही विश्रांती असेल, प्रपंचाला जर काही विश्रांती असेल तर ती उपासना ही होय. कामात बदल म्हणजे विश्रांती असेल काहींचं जसं म्हणणं असतं तसं ह्या प्रापंचिक कामांना बदल म्हणजे त्याच्यानंतरचा शेवटचा येणारा वार म्हणजे शनिवार. तर त्या दिवशी उपासना म्हणून ते आता उपासना करायची आहे म्हणजे सर्वसाधारण लोकांची कल्पना असे बसून राहणार, जप करणार, अमुक करणार, पारायण करणार म्हणजे प्रपंचातली काही कामं करणार नाहीत म्हणजे थोडक्यात ना करते राहणार त्या अर्थाने. आता असं त्या दिवशी काही इतर काम केलेलं नसल्यामुळं हळूहळू न करण्याचा वार आणि मग न करत्याचा वार असं क्रमाने होत गेलेलं आहे. आता हे झालं त्याला काही इलाज नाही, वास्तविक तसं काही नाही. मग त्याच्यात आता न करत्याचा वार म्हणजे मग ते हळूहळू मग पसरत गेलं की हे शनिवारी करतो म्हणले ना म्हणजे ते काय करणार नाही. न करत्याचा वार शनिवार म्हणजे त्या अर्थाने असं कुठं अर्थ तो पसरत गेलेला आहे. मूळ तसं काही नाही की त्या दिवशी काही इतर म्हणजे आता म्हणून काही वेळेला म्हणजे दोन्ही कल्पना असतात की शनिवार म्हणून मारुतीची उपासना करतात, तो अखंड कर्मयोगी आहे आणि त्या दिवशी कुठल्या कर्माची तो अशुभ मानतात आणि ते कर्माला सुरुवात करीत नाही. आता काय करावं अहो, इतक्या जो मनुष्य म्हणजे मनुष्यच म्हणायचा, मनुष्यपेक्षा देव म्हणायचा, जो अखंड कार्यरत आहे, गदा घेऊनही तत्पर असायचे, रामकार्य द्यास मानसी, हे ज्याचं जीवन आहे त्याचा वार मानलेला तो न करायचा कसा असेल. तो तर अखंड सातीच दिवस तो कार्यरतच आहे तर त्याचा तो वार आहे. तर त्यामुळे त्या अर्थाने त्याच्यात काही असायचं असं कारणच नाही. आणि शनीची सुटका करायला मारुती लागला शेवटी, हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांच्या उपासना एकत्र आल्या. नाहीतर वास्तविक शनी म्हटलं की एकदम गडबडायचं. शनी गडबडत नाही. उपासना करून आपण 6 दिवस केलेल्या कर्मांना तो शुद्धी देतो उपासनेनं. शनी आपल्या पद्धतीने देतो आणि मारुती आपल्या पद्धतीने देतो. फक्त दोघेही शुद्ध करीत असल्यामुळे आपली उरलेली 6 दिवसाची कर्म त्या दिवशीच्या कामाने शुद्ध होतात. म्हणून त्या दिवशी कोणतंही शुद्ध कर्म करायला कुठलीही अडचण नाही. त्या अर्थाने तो अशुभ म्हणून मानणं ह्या आपल्या कल्पना आहेत. तर त्या अर्थाने न करता म्हणजे निर्माण कुठून झालं हे आपल्याला लक्षात आलं असेल तर मग ते
आपल्याकडे ते पत्रिका वगैरे असतात, त्याच्यामध्ये ते घातवार वगैरे लिहितात, कोणाला बुधवार घातवार, कोणाला शुक्रवार घातवार, असं की त्याचा घातबीत करायला हवं. ती कुठे कोणाला सवड आहे जगामध्ये? मला सांगा. आपला घात आपण करीत असतो, त्यांना करायची काही गरजच नाही. त्यांनी वेगळी कुठल्याही वारी आपण आपला घात करू शकतो, म्हणजे घात करत असतो, म्हणजे घात होईल म्हणजे नुकसान होईल अशा तऱ्हेचं कर्म करीत असतो. त्याला घातवाराची काय, फक्त एक साधारण चौकटीत त्यांच्या मांडलं त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं की याला ही अनुकूलता इथं जास्त आहे, तशी प्रतिकूलता इथं जास्त आहे, म्हणून ते तिथे ते घातवार वगैरे. तसं इथं घातवार लिहिलेलं असतं. मग शनिवार घातवार, मग अशुभवार, अमकुवार, तमकुवार, का आहे नाही. शनिवार हा कॉमन घातवार असणं पत्रिकेप्रमाणे सुद्धा शक्य नाही. 7 दिवसात ती माणसं वाटली गेलेली ना, कोट्यवधी माणसं आहेत ती एवढ्यात वाटली गेली. त्या सगळ्यांच्या वाट्याला एकच घातवार कसा येईल? तसंही बेसिकली शक्य नाही ते. त्यामुळे तसंही काही कारण नाही आणि तसं कुठला वार हा घातवार नाही. आता आत्मघातच समर्थांच्या भाषा निघाली म्हणून आत्मघातच करायचा असेल तर कुठलाही वार त्याचाच आहे, पण तसं कोणी करू नये एवढा निदान संदेश आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की आत्महित जसं आपल्या हाती आहे तसं आत्मघातही आपल्या हाती आहे. या अर्थाने मनुष्य जाऊ शकत नाही, त्या अर्थाने घात नाही, पण त्याच्या दृष्टीनं जी सत्कर्मांची संधी त्याला आहे ती त्याची जाते. यापेक्षा आणखीन घात काय असतो? समजा जपाची संधी गेली, पारायणाची संधी गेली, तर ह्यापेक्षा आणखीन काय घात असायचा त्याचा? तो घात होतो, तो खऱ्या अर्थाने घातवार. मग तो कधी बुधवारी होईल तर आणि कुठल्या वारी होईल, तो कधी होईल तेव्हा होईल. आपला त्याच्याशी त्या अर्थाने काही संबंध नाही आणि कुठलाही वार त्या अर्थाने अशुभ नाही. प्रत्येक जे काही वार आहेत ते सगळे आपल्या उपयोगासाठीच आहेत. हा फक्त विश्रांतीसाठी ठेवला तो मूळ 2 संस्कृतीतला फरक होता. त्यामुळं आपल्या हळूहळू वेगवेगळ्या अंमलाखाली म्हणजे राज्यकर्त्यांच्या अंमलाखाली आपण गेल्यामुळं ते वार बदलले गेले आणि म्हणून रविवार हा आपल्याला सुट्टीचा वार आला. आपला वार सुट्टीचा शनिवार आहे, तो आपल्या उपासनेसाठी आणि शुद्ध कामांसाठी दिलेला आहे. आता बाकीच्या गोष्टी ह्या व्यवहाराच्या आहेत, त्यात काही पडण्याचं काही कारण नाही. दिवसभरात घडलेलं कर्म सायंकाळी रात्री व रात्री घडलेलं कर्म सकाळी असं 2 वेळा महाराजांच्या चरणी अर्पण अशी प्रार्थना रोज करतो आहे. तर याबरोबरच त्या कर्माचे जे बरे वाईट चांगले फळ असेल तेही अर्पण करणे अधिक योग्य होईल काय? अजूनही आपल्याला फळाची जाणीव आहे हा त्याचा अर्थ आहे. कर्मच जर अर्पण केलं तर फळ कुठलं आणि वेगळं अर्पण करणार आपण, नाही का? म्हणजे जर आपल्याला अजूनही मनात राहत असेल तर फळ अवश्य अर्पण करून टाकावं, त्याचा काही प्रश्न नाही. तत्सत ब्रह्मार्पण मस्तू, सगळं कर्म झालं की तत्सत जे काय आहे त्या ब्रह्माला हे सर्व कर्म अर्पण असो. ते कसलंही कर्म अर्पण असो, भगवंताच्या ठिकाणी ते अर्पण करायला काहीच हरकत नाही. फक्त एक लक्षात ठेवावं की जर आपण सकाळ संध्याकाळी म्हणजे दिवसभराचं रात्री किंवा रात्रीचं सकाळी असं जर करत असू तर या अर्थाने आपल्याकडे कुठलंही कर्म शिल्लकच नाही आहे. फळ कुठे येणार? कर्मच जर त्यांच्याकडे आहे तर त्याचं फळ त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे ते त्याची काळजी घेतील. त्यामुळे तसे काही म्हणजे वेगळं करायची गरज नाही. तरीही आपल्याला असं वाटलं की कर्माचं काहीतरी बरं वाईट फळ येईल असं अजूनही वाटत असेल आणि त्याचा आपल्याशी संबंध येईल असं जर वाटत असेल तर अवश्य अर्पण करायला हरकत नाही. म्हणजे 2दा अर्पण झालं, मूळ कर्म म्हणूनही अर्पण झालं आणि जर काही परिणाम होणार असेल तर तोही त्यांना अर्पण झाला. तर यासाठी इतपत योग्य होईल. कर्म अर्पण झाल्याची इथं आता एक मध्ये मुद्दा येऊन गेला की अर्पणीय कर्म काय, म्हणजे हा एक मुद्दा आहेच की चांगलं अर्पण करावं. तर तसं तिथंच चांगलं वाईट ह्या आपल्या कल्पना आहेत, त्यामुळे त्या दोन्हीही अर्पण कराव्यात. ते अर्पणीय नाही हे बरोबर आहे, पण तरीसुद्धा देवाला चाललेले फळं फुलं पानं तसं आहे. तर त्या अर्थाने सर्व कर्म अर्पण झाली. कर्म अर्पण झाल्याची किंवा या प्रार्थनेचा स्वीकार महाराजांनी केला आहे याची खूण कशी मिळेल? आता खरं सांगायचं तर त्यांच्याकडे खूण मागायचा अधिकार आपल्याला खरं सांगायचं तर म्हणजे कोण असतील त्यांना तो प्राप्त झाला आहे का नाही मला माहीत नाही, पण देवाने आपल्यासाठी प्रकट व्हावं किंवा खूण द्यावी कुठल्या तरी प्रकारे, तर असं म्हणायला सुद्धा एक मोठा अधिकार लागेल. ज्या वेळेला ही सगळी कर्म अर्पण होतील त्यावेळेला खूण मागणारा सुद्धा उरणार नाही खरं सांगायचं तर. तर त्या अर्थाने तरीसुद्धा माणसाला कुठेतरी वाटत राहतं मी दिलं आहे खरं पण पोचलं की नाही, जसं आपलं नाम घेतलेलं त्यांच्यापर्यंत पोचतं का नाही असं वाटतं. अगदी जरी डिलिवर्ड म्हटलं तरी मेसेज गेला आहे की नाही असं वाटतंच की नाही. पुन्हा एकदा नुसताच डिलिवर्ड मिळाला असेल तर ते म्हणतील मला नाही मिळालं तर मग असं वाटत राहतं. तर तसे साध्या बाबतीत सुद्धा आपल्यासारखं असं चित्त एवढं होत असतं. तर कर्मांच्या बाबतीत असं होणं शक्य आहे. तर ठीक आहे, अधिकार नसला तरीसुद्धा आपण कर्म अर्पण केली आहेत
फळंही अर्पण केली आहेत. इतकं म्हटल्यानंतर एक भक्त म्हणून आपल्याला असं म्हणायचे अधिकार आहे की भक्त म्हणून हे आपण म्हणू शकतो. त्याची खूण कशी मिळेल, तर खूण मिळताना कशाला आपण खूण समजणार, इथून प्रश्न सुरू होतो. नक्की खूण म्हणजे काय? म्हणजे त्यांनी उभं राहून हात करावा आणि सांगावं सगळं मला मिळालं तथा असतो, उद्या अशीच कर्म कर, म्हणजे खूण समजायचे का? बरं, ते उभे जे राहिले ते समोर महाराज आहेत, अक्कलकोट स्वामी आहेत का, हे आहेत का, टेंबेस्वामी महाराज आहेत का, स्वामी समर्थ आहेत, म्हणजे ते परत पुन्हा समजा महाराजांनी अक्कलकोट स्वामींच्या रूपात येऊन आशीर्वाद दिला तर महाराजांनी दिला नाही, अक्कलकोट स्वामी असं होण्याची शक्यता आहे. म्हणजे हे पुन्हा आपल्याकडे अनुभव असेल तर भ्रम आहे असं जे तात्याने सांगितलेलं आहे ते वचन लक्षात ठेवण्यासारखं आहे. कुठलाही अनुभव म्हटलं की त्याच्यामध्ये भ्रमाचा भाग असतोच, कारण अनुभव घेणारं कोण? शेवटी मी. तर माझे पुन्हा इंद्रिय अनुभव आले तर त्याच्यातले कुठल्या तरी इंद्रियाचा तो अनुभव असू शकतो. म्हणून ह्याच्यापेक्षा सूक्ष्म अनुभव काय असू शकेल, तर उजाडल्यानंतर आपलं चित्त हलकं आहे काय, आपल्या चित्तावर कुठलाही कालच्या कर्माचा भार नाही. दोन गोष्टी आहेत. मगाशी म्हटलं तसं चांगलं आणि वाईट दोन्ही आपण अर्पण केलं तर आपलं हलकं चित्त हे चांगल्या कर्मांचं अर्पण केल्याची खूण आहे, चांगले अर्पण केल्याचे. आता वाईटही अर्पण करू शकतो. खरं पण तर करायचं माझ्या हातात काही नाही, ते मी प्रारब्धाचं असेल आणि कसं असेल, मी वाईट आहे असं मानलं जात असेल किंवा चांगल्या वाईटाच्या व्याख्या बदलत असतात त्यामुळे ते बदलत असेल तर ते जे क्षणी XYZ काय असेल तर ते जे कर्म वाईट आहे तेही मी त्यांना अर्पण करून टाकलेलं आहे. तेव्हा ती शेणाचा गोळा मारायची ती कथा होती बघा, मागे आपल्या गोष्ट निघाली होती. ती प्रत्येक गोष्ट कृष्णार्पणमस्तू म्हणायचे. ते शेण तिने हे केलं हातातलं सारवणातलं ते सुद्धा कृष्णार्पण म्हणली आणि ती खरोखर कृष्णाच्या मूर्तीच्या आजी बाजूला मंदिरातली मूर्ती होती तिथे जाऊन ते पडलं शेण. का कृष्णार्पणमस्तू म्हणल्यानंतर शेण असलं तरी कृष्णार्पणमस्तू. आपल्या ह्याच कल्पनामध्ये हे आहे की शेण तिथे कसं, तिथे खरं म्हणजे हे पाहिजे, हे आपल्या कल्पना आहेत, त्याला त्यांनी ते स्वीकारलेलं आहे तिकडे. तर इतकं सामर्थ्य त्या अर्पण करण्यामध्ये आहे मुळामध्ये. हे सांगण्यासाठी या कथेची आठवण झाली जुन्या. तर हलकं चित्त असलं की चांगली कर्म अर्पण झाली असं त्याचं लक्षण आहे. आणि चुकीची कर्म अर्पण झाली असती तर सावध चित्त असणं ही त्याची खूण आहे. चित्त आता सावधान आहे. आता काल तर झालं असेल पण आज मी सावध आहे असं मला जर चित्त सकाळी सांगत असेल तर सावधान चित्त, तर ती त्या दुसऱ्या कर्मांची खूण आहे. एकूण आपल्या चित्तावर कालचे त्या अर्थाने कर्मांचे कुठले परिणाम नाही, फक्त सावधानता आणि हलकेपणा आहे. कारण कर्म करायला सुद्धा सावधानता पुन्हा लागणारच आणि हलकेपणा पुन्हा लागणारच. आपल्या चित्तावर जर कालच्या कर्मांचा भार असेल तर आपण ती काही अर्पण केलेली नाही, आपल्या डोक्यात अजून तेच आहे. मग कितीही कर्म करा ते तसंच राहतं. मग कर्म करून जर आपण हलके झालेले असू, आता माझा मागच्या कर्माशी काही संबंध नाही असं आपल्याला स्वतःलाही वाटलं पाहिजे. तर ते जेव्हा वाटेल त्यावेळेला मागचं काही शिल्लक नाही, आता ते त्यांच्याकडे आहे. आणि त्यांच्याकडे म्हटल्यानंतर आत्ता काय आहे, आज उठल्यावर मला तर पाणी प्यावं लागेल, ठीक आहे आजचं कर्म सुरू झालं, आता पुन्हा मी तितक्याच सावधानपणे ते करणार आणि जितकी म्हणून मला विवेकानं शक्य आहे तेवढी मी निवड करणार चांगल्या वाईटाची आणि त्याप्रमाणे वागणार. तर ते जे मी वागू शकत असेल तर ती खूण आहे की मी आता ते वागू शकतो. काल परवा मी वागू शकत नव्हतो पण आज मी वागू शकतो. आणि अशा तऱ्हेचा बदल नेहमी आपल्यात होत असतो आणि यामुळंच साधनेला काहीतरी अर्थ आहे. नाही तर साधनेला अर्थच राहिला नसता. जमणार नाही म्हटल्यानंतर होणार नाही असं झालं असतं कायमच. तसं नाही, जमणार नाही पण जमवण्याचा प्रयत्न करीत राहिलं तर जमतं, यालाच साधना म्हणायचं. तर त्यामुळं ते शक्य आहे. तशा तऱ्हेचे हलकं चित्त आज राहिलं, आज अर्पण करायचं विसरलो तर उद्या पुन्हा भार आहे. त्यामुळं सावधानता त्याच्यातली आहे आणि हलक्या चित्तानं चांगली कर्म होतात. तर त्या अर्थाने कर्मांना गती पण मिळते आणि चांगली कर्मही येतात. आपली इच्छा असावी तीही प्रार्थना करावी की आज माझं चित्त हलकं आहे, सावधान आहे, तर आता मला ती जी काय विवेकबुद्धी असेल, जी काही तुमची इच्छा असेल त्यानुसार कर्म करण्याची शक्ती द्या. खरंच सांगायचं असेल तर सावधान किंवा हलक्या चित्तापेक्षा सुद्धा त्यांच्या इच्छेनं कर्म करण्याची बुद्धी ज्याला होते आणि त्या बुद्धीनं जो कर्म करतो त्याला अधिक आणखीन पुढे साधतं. हा प्रवासाचा भाग आहे, करीत असावं. घडणाऱ्या घटनांकडे तटस्थतेनं पाहावं, हे कसं शिकावं त्याबाबत सविस्तर सांगा. सविस्तर अवघड आहे सांगणं, पण निदान मुद्दा एक दोन गोष्टी लक्षात ठेवायला हरकत नाही की घडणाऱ्या घटनांकडे तटस्थतेनं पाहावं. एक टप्पा हा राहील की आपण निसर्गातल्या एखाद्या ठिकाणी जाऊन बसा. झाड तुमच्यावर अवलंबून नाही, वारा तुमच्यावर अवलंबून नाही, ते हलणं अवलंबून नाही. समजा तुम्ही नदीच्या काठी गेला असाल तर इथे ते तटस्थ असा जो शब्द वापरला आहे तो त्यासाठीच सांगितला आहे. तर त्यामुळे समुद्राच्या तटावर, नदीच्या तटावर जाऊन बसलेले आहेत आणि समोर नदी वाहते.
आता त्याच्यामध्ये गाळ वाहून येईल का प्रेत वाहून येईल का आणखीन काय वाहून येईल का शुद्ध पाणी वाहून जाईल का त्याच्याबरोबर काय चोला पाचोळा जाईल का काय खळाळत ती पुढे जाईल काय सांगता येत नाही. हे जे काय आहे हे नुसतं पाहत राहणं आहे. हे जसं आपण तिथे नदी अडवू शकत नाही, त्यात गुंतू शकत नाही, त्याचा सराव आहे. कारण तुम्ही उठून गेलात तरी ते तसंच चालू राहणार आहे आणि तुम्ही बसून राहिलात तरी तसंच चालू राहणार आहे. या अर्थाने तटस्थता ही अशी आहे की ते तसं चालू राहणार आहे. तसं हा एक पहिला सराव म्हणून निसर्गात करणं शक्य आहे. तर कसं पाहावं, कसं शिकावं? पहिल्यांदा निसर्गात शिकावं. कारण ते सोपं असतं. नदी वाहतच असते, घडणाऱ्या त्यातल्या घटना घडतच असतात आणि त्यात आपण काही नाही करू शकत. ते बाजूला जाऊन आपल्याला राहणं बसणं सोपं असतं. म्हणून ते दुसरं एक आहे की स्वतःकडे आपल्या घरामध्ये म्हणा, काय आपण कुठे काम करीत असू तिथे म्हणा, तिथेही एक तटस्थपणे आपल्याला राहणं शक्य असतं. दुसऱ्या टप्प्यात ज्या घटनात माझा काही संबंध नाही आहे, अशा 1-2 घटनांसमोर 2 माणसं एकमेकात बोलत आहेत, तर त्या घटनेत तटस्थ राहणं मला शक्य आहे. कारण ती 2 माणसं एकमेकांशी बोलत आहेत, माझ्याशी नव्हे. ती एकमेकांशी बोलत आहेत. फक्त आता इथं तटस्थ राहण्याचा सराव करण्याचा खरा टप्पा सुरू होतो. कारण ती कुणाबद्दल बोलत आहेत, कशाबद्दल बोलत आहेत, नक्की काय असेल. माझ्याकडे बघून बोलतात म्हणजे याचा अर्थ माझ्याशी संबंधित काय असेल का, किंवा जरा आपण उभे राहिलो तसंच जरा पुढे जावं का आणि साधारण एक अंदाज घ्यावा की काय. हे तटस्थतेचा इथं अभ्यास करण्यासारखं आहे. ती जे बोलत आहेत ते त्यांना बोलू देत. ते तुमच्याकडे बघत असले तरी ते झाडाकडे सुद्धा बघतायत, मध्ये आकाशाकडे सुद्धा बघतायत खरं सांगायचं तर ह्याचा सराव करावा की ते तिकडे त्यांचं चाललेलं आहे, तर चालू दे काय चाललं आहे ते. अशा तऱ्हेनं जिथं माझा काही संबंध नाही अशा ठिकाणी पण जवळ असताना तटस्थ राहण्याचा सराव करणं शक्य आहे. घरामध्ये स्वयंपाक पाणी चाललेलं आहे ते त्यांचं चाललेलं आहे, आपण खुर्चीवर बसलेले आहोत, काय वाचतो आहोत, काय करतो आहोत, तर ते तिथे जे चाललेलं आहे. आता ते काय होतं पुढे सुद्धा ते संघर्ष किंवा त्रास होतात. तटस्थता ही अत्यंत आदर्श गोष्ट आहे. पण त्या आदर्श गोष्टीचा मधला टप्पा हा आहे की ते तिथे घालताना त्यांनी तेल ओतलं, आधी घातलं तेल, आता काय करणार, सगळा घोटाळा झाला, फोडणी द्यायची होती, असं आधी करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, परतून घ्यायला पाहिजे होतं, ते परतून मग टाकायला पाहिजे होतं, आधी परतायला काय काय केलं आहे ना आता, काय ते सुनेनं कोणी ते काय ते केलं आहे ना आता. इथे तटस्थतेचा प्रश्न आहे. आता ते जर त्यांना करायला सांगितलेलं आहे तर त्यांना जसं जमतं आहे, काय करतायत तसं ते करतात. ते पाहणं ही तटस्थता म्हणजे मी जवळ ओळखण्यासारखी किंवा आपल्या व्यवहारातली म्हणून ती सांगितली. अशा तऱ्हेनं तर कुठेही चालू असेल, निर्णय होत असतील, हे चालू असेल, कामं चालू असतील, ऑफिसमध्ये असतं ते त्यांच्या 2 टेबलवरची माणसं एकमेकांच्यात बोलून काय ते कामाचं ठरवत आहेत. आपला त्याच्याशी काही संबंध नाही आहे. संबंध असला तरी आत्ता नाही आहे. तर मग आत्ता मला तटस्थ राहता येईल नाही. आता ते दोघं मिळून काहीतरी ठरवून आपल्याकडे घेऊन आले की आपला तिसरा टप्पा सुरू झाला. आता त्यात मला तितक्याच तटस्थतेनं त्याच्याकडे पाहता येईल का. मी हे ह्यानं आणलंय, त्यानं आणलंय, त्यानं केलंय, ह्यानं केलंय म्हणून त्याच्याकडे बघतो का ते काम आहे म्हणून त्याच्याकडे बघतो. इथे तटस्थतेचा तिसरा टप्पा आहे. कशी शिकता येईल तर ज्यात आत्ता कसं होतं निसर्गाचं त्याचं चालू होतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये हे चालू होतं की ज्याच्यात माझा काही संबंध नाही. तिसरं असं चालू आहे की ज्याच्यात माझा संबंध आहे. मग आता मत, आग्रह, असं तसं चुकीचं बरोबर सगळं त्यात मिसळलं जाणार. ते मिसळलं न जाता आपलं काय त्याच्याबद्दल नेमका संबंध कोणता आहे, त्याने याच्याऐवजी एखादी गोष्ट का नको, करू का नको, काय असं काय ते विचारलं, त्यात होय किंवा नाही एवढाच माझा संबंध आहे. तो मला तटस्थतेनं हाताळता येतोय का. ह्याने विचारलं तर होय, त्याने विचारलं तर नाही, त्याने विचारलं तर नको, हे असं नाही माझं होत. तहान लागली असेल तर पाणी दिलं असेल त्यांनी, पाणी आणून देऊ, द्या पाणी आणून, संपलं, आपला विषय संपलेला आहे. तहान लागली आहे, पाणी प्यायलं, पाणी नको असेल तर नको. पण ते कुणी आणलं आहे, नको मला, झाला घोटाळा. हे जे सुरू होतं ना तर तिथून आहे. खूप बारीक वस्तू म्हणून मी छोटीशी सांगितली की अमक्यानं आणून दिले म्हणून नको असं जर मनात आलं असेल तर तटस्थतेचा अभ्यास करण्याची गरज आहेच. कुणी आणून दिलं असेल तरी पाणीच आणून दिलेलं आहे, दुसऱ्याने आणून दिलं तरी पाणीच देणार आहे. तर असं हे पाण्यापुरतं आहे तोपर्यंत ठीक आहे, पण मनाची जी सुरुवात असते ती गुंतायची तिथूनच आहे. म्हणून आपल्याला हे सगळे त्रास आहेत ते त्यातून आहेत. अमक्याने म्हटलं म्हणून नको, अमक्याने म्हटलं म्हणून काय झालं, ते दुसऱ्याने कोणीतरी म्हणलं असतं. शेवटी ते जे आहे त्यात माझा जेवढा संबंध आहे तेवढा मी पाणी घेणं किंवा न घेणं एवढाच आहे. आता मला तहान नसेल तर कुणी आणलं तरी मी नकोच म्हणेन, आणि जर मला खरी तहान असेल तर कुणी आणलं तरी होयच म्हणेन. मग ते त्यांनीच आणलं पाहिजे, ह्यानीच आणलं पाहिजे. मग तेच महाराजांनी मोठ्या शब्दात सांगितलं ना, मुलांनीच औषध दिलं पाहिजे असं कशाला. तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवली ना, विश्वास ठेवला ना, मग कुणी औषध दिलं तरी चालेल. तुम्हाला वेळेला औषध मिळालं म्हणजे झालं, ही माझी जबाबदारी, कारण तुम्ही माझ्याकडे सोपवलेलं आहे. मग ती जबाबदारी माझी, ती मी पुरी करीन. मी कुठल्या शेजाऱ्याचा मुलगा येईल आणि कोणीतरी येईल, तो तुम्हाला ते देईल, ते दिलं म्हणजे झालं.
पण त्यांनी दिलं, पण माझ्या मुलांना नाही विचारलं. हां, ते तटस्थता गेली. ह्याबद्दल आता ह्यापेक्षा सविस्तर काय सांगणं शक्य नाही. मुद्दा सांगितला आणि छोट्याशा उदाहरणातून सांगितला. मोठ्या उदाहरणात लावून बघितलं म्हणजे आपल्या आणखीनच लक्षात येईल. तर आपलं खरं स्वरूप आम्ही ओळखू शकलो नाही तरी ते आम्हाला कळावं आणि त्यानुसार आम्ही कसं राहावं हे सांगावं. आपलं स्वरूप म्हणजे माझ्या नक्की लक्षात आलेलं नाही यावरनं की आपलं स्वरूप आपल्याला ओळखता आलेलं नाही. असं झालं आहे का काय, माझ्या स्वरूपाचे काय संबंध आहे? तसं काही नाही आहे. आपलं जे स्वरूप आहे ते म्हणजे जर दोघांचाही संबंध गृहीत धरला तरीसुद्धा माझं तसं स्वरूप करणं अवघड आहे. आपण एक क्षण करतो विचार एका वाक्यात संपून टाकू. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे स्वरूप आहे मूलतः स्वरूप जे आपलं आहे ते आपण शोधून काढलं ना की कुठल्याचंही स्वरूप आपल्याला कळेल. तर एवढंच त्याचं उत्तर आहे. मी आणखीन काय त्या खोलात जात नाही. तर ते ओळखावं ते आता असतं, त्याच्याबरोबर कळू शकतं. इकडेपर्यंत केवळ चमचमीत चवीसाठी म्हणून चालत्या फिरत्या जीवांची हत्या करून मांसाहार करणं योग्य नाहीच, काही प्रश्नच नाही. यामध्ये सोमवार गुरुवार टाळले सुरू झालं बघा, मनाचा कारभार सुरू झाला. हा पहिलं योग्य नाही तिथपर्यंत सगळं बरोबर होतं. तर सोमवार गुरुवार टाळले तर प्रमाण कमी जास्त केलं तर या गोष्टींना खरं तर काही अर्थ नाही, हे पण बरोबर लक्षात आलेलं आहे. तरी मांसाहारी व्यक्ती स्वतःचं समर्थन वेगळ्या प्रकारे देतातच. ज्याचं चुकलं त्याला समर्थन करण्याची गरज लागतेच. शाकाहाराचं कोणी समर्थन करायचं काय कारण नाही, ते त्यांना करावं लागतं. तर हे समर्थन देतातच. यात एक मुद्दा असाही असतो की वनस्पतींना जीव आहे हे सर्व जणांना मान्य आहे. मग तुम्ही रोजच असंख्य जीवांची हत्या, तुम्ही म्हणजे शाकाहारी लोक असं म्हणते कंसात, शाकाहारी लोक रोजच्या रोज असंख्य जीवांची हत्या करून आहार घेत असता. तुम्ही घ्या असं म्हणा. अडचण तुम्हाला आहे, आम्हाला नाही आहे. आम्ही जी ह्याची काम करतो ते आम्ही ह्यामध्ये काहीतरी फरक आहे आणि तो लक्षात येत नाही. तर त्यांच्याशी वाद घालायचा नसला तरी याला काही उत्तर संयुक्त असं देता येईल का? उत्तर देणं अतिशय अवघड आहे तसं खरं सांगायचं तर. कारण अशानं उत्तर देणं म्हणजे हे जे लोक वाद घालणार आहेत ते वाद घालणारेच आहेत. ते समजून घ्यायला कुठं आलेत, ते विचार करायला कुठे आलेत, ते ओपन माइंडने कुठे आलेत, त्यांचं ठरलेलं आहे. फक्त त्यांना त्यांचं म्हणणं सिद्ध व्हावं अशी अपेक्षा आहे. तर अशा माणसाची वाद घालणं म्हणजे झोपेचं सोंग घेतलेल्याला तसं आहे. तो जागा होण्याची काही शक्यताच नाही ना. कारण कसं जागा होणार? तुम्ही ढोल वाजवा, नगारा वाजवा, नाही तर घंटा वाजवा, काही वाजवा, तो जागा काही होणार नाही. त्याला जाग येत नाही असं तो जर म्हणाला, म्हणजे म्हणेल सुद्धा असं, आणि नंतर म्हणेल मी झोपेत पडालो, म्हणजे हे पण आहे, तर त्याला काही उठवण्यात अर्थ नाही. जसं पटवून घ्यायचं नाही, त्याला पटवणं शक्य नाही. जे 2-3 हे गोष्टी आहेतच, मुळातच आहे. त्याला पटवूनच घ्यायचं नाही, त्याला पटणं शक्य नाही, कारण त्याला पटवून घ्यायचंच नाही आहे. मग तो इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ, शब्दावर कुठल्या तरी बोट ठेव, याच्यावर बोट ठेव, त्याच्यावर बोट ठेव, काय त्याला पटवून घ्यायचं नाही, सोडून द्या. आपला ह्यामुळे दुसरं काय होतं की जो वेळ आहे तो ह्याच्यात जात असतो. तर तो काय आपण घालवण्यात अर्थ नाही आणि यावर तर नकोच. आणि त्यातूनही पुन्हा ते ह्याचा पटवण्याचा प्रश्न असल्यामुळे बुद्धिमत्तेचा प्रश्न येतो, कुरघोड्या करण्याचा प्रश्न येतो. मग त्यात ते पटलं नाही तर मग तो जिंकतो. मग त्याच्यात आपलीच उलटं डळमळायला लागतं आपल्याला उगाचच, आणि वेळ गेले तर असतोच, नामाचा वेळ जातो. तर हे सगळं होतं. त्यामुळे त्यात न पडणं हे चांगलं. आणि समर्थनच करायचं झालं तर कशाचंही समर्थन करता येतं. तर त्यामुळे त्या अर्थाने समर्थन हा उद्योग मुळातच बाबांचं आपल्याला जर आठवत असेल आणि वाचलेला खूप ठिकाणी ऐकलेला असेल तर त्यामध्ये त्यांनी हा समर्थना मुद्दा साधनेच्या संदर्भात सांगितलेला आहे की बुद्धी नेहमी तिच्या निर्णयाचं समर्थन करीत असते. ती योग्य गोष्टीचं समर्थन करीत नाही, तिच्या निर्णयाचं समर्थन करते स्वतःच्या. तिचे जे निर्णय आहेत ते कसे बरोबर आहेत सगळ्यासाठी. म्हणून तर महाराज म्हणले कोर्ट कचऱ्या जळल्या तर बरं होईल. कारण तिथं दोन्ही बाजू समर्थनच करीत असतात. दोन्ही बाजू बरोबर कशा असतील, त्यातली एक बाजू बरोबर आहे, एक खरी आहे, पण ते दोन्ही बाजू आपापल्या समर्थन करतात. म्हणून महाराजांना ते त्या भाषेत सांगावं लागलं. आता यात काही तथ्यही आहेत, हे जे आहेत त्याच्यात मुद्दे म्हणून सांगायचे असेल एक लक्षात ठेवा की हे आपल्याला सांगणं शक्य असेल का नाही मला सांगता येत नाही. कारण कोण व्यक्ती विचारणारी आणि किती वाद घालायला तयारीनं आलेली आहे किंवा तिचा वेळ त्याला घालवायचा आहे, इम्पोज करायचं, एखादी गोष्ट आपल्यावर लादायची आहे. तर तसं असेल तर त्यात काही फार सांगण्यासारखं नसेल. पण तरी एक लक्षात घेण्यासारखं आहे की आपल्याला प्राणी, मनुष्य, वनस्पती
ह्यातला भेद कळतो ना. एक प्रश्न म्हणजे 4 प्रश्न फक्त समोर ठेवावेत, एक 3-4, की वनस्पती आम्ही जी चिरतो आहे भाजी ती वनस्पती आहे, तो प्राणी नव्हे. सजीवचा प्रश्न नाही आहे, सजीव सगळेच आहे. दगड सजीव आहे. तुम्ही दगड खाणार का? दगडात चेतना आहे म्हणून ते खात नाही. म्हणजे वनस्पती पुरतं आपल्याला जेवढं समजतं तेवढ्या पुरतं. तो वनस्पती, नंतर प्राणी आणि मनुष्य यामधला फरक आहे ना, तो आपल्याला लक्षात येतो नाही. तो निसर्गाने केलेला आहे. त्यामुळं भाजी खाणं हा वनस्पती खाणं आहे, फळ खाणं आहे, पान खाणं आहे, तर त्याच्यामध्ये प्राणी खाणं नाही आहे. त्यामुळे त्या अर्थाने आपल्याला हा भेद कळत असेल तर हा प्रश्न आपल्याला उद्भवणार नाही. कारण मनुष्यासाठी धान्य, भाजीपाला, वनस्पती ही सगळी अन्न म्हणून ठेवलेली आहेत आणि ती फक्त हे सजीवचा मुद्दा हा मुद्दा काढण्यासाठी काढलेला मुद्दा आहे, वकिली मुद्दा आहे तो थोडक्यात. म्हणजे तर त्या अर्थाने त्याच्यात तसं नाही आहे. त्याच्यामध्ये जीव आणि त्याची हत्या हा जो मुद्दा आहे तो तशा अर्थाचा नाही. प्राण्यांना स्वतःचं अन्न ठेवलेलं आहे, मनुष्याला स्वतःचं अन्न ठेवलेलं आहे, वनस्पतींना स्वतःचं अन्न ठेवलेलं आहे. हे तिन्ही प्रकार वेगवेगळे आहेत. वनस्पती नुसत्या पाड्यावर जगतात, त्या कोणाच्या आहारावर जगतात, आपल्या नाही, ह्याच्या नाही, मांसावर नाही, कशावर नाही, कशावरही त्या जगतात, ते फक्त पाण्यावर जगतात. तर तशा वनस्पती पाण्यावर जगतात. बाकीचे जसे आपण निसर्गाचे घटक वापरतो तसे तेही वापरतात. त्यामध्ये आहाराचा प्रश्न येत नाही. त्या अर्थाने ते फक्त पाण्यावर जगणारे आहेत, त्यामुळे त्या शुद्धात शुद्ध असतात. म्हणून मनुष्याला त्यातल्या त्यात वनस्पतींचा आहार योग्य मानला गेला. त्याचबरोबर जशी कृषी शेती निघाली, आपण विनोबांचं धर्मामृत वाचलं तर वाचून बघावं, त्यामध्ये ह्या सगळ्या उलगडा क्रमाने केलेला आहे. जशी शेती निघाली तशी नुसत्या वनस्पतींना खाणं हे सुद्धा कमीपणाचं झालं आणि त्यापेक्षा शेती करून जगावं असं ठरलं. त्यामध्ये कुठल्या सजीवाची हत्या वगैरे विषय नाही. प्राण्यांच्या बाबतीत हे नाही. प्राण्यांच्यामध्ये ग्रेडेशन्स आहेत, त्यामध्ये अत्यंत शाकाहारी प्राणी पण आहेत. आज ही गाय गवतच खाते, ते काय कडबा असेल तेच खाते, ती ह्यातलं काही खात नाही. आणि म्हणून यामध्ये ग्रेडेशन तिकडे ठेवलेली आहेत. तर आपल्यात तसं नाहीच आहे. त्याप्रमाणे ग्रेडेशन ठेवली का म्हणलं तर आपल्या सर्व पचन यंत्रणासुद्धा तशा आहेत. आपलं अन्न हे तोंडातच सगळं याची खाण्याची व्यवस्था आहे. त्यांच्याकडे सगळं ती यंत्रणाच वेगळी आहे, त्यांच्याकडे पचवण्याची यंत्रणा वेगळी आहे. सगळं आतड्यात जाऊन त्याचं पचतं. इकडे सगळं तोंडात पचतं खरं सांगायचं तर तोंडात त्या यंत्रणेप्रमाणे तिथं ते पुढे फक्त पाठवायचं आहे, प्रक्रियेसाठी पुढे पाठवलेलं आहे. इथं फक्त खाल्लेलं आहे आणि ते प्रक्रियेसाठी सगळी आत होणार आहे. तशा तऱ्हेची आतड्यामध्ये प्रक्रिया करण्याची यंत्रणा आपल्या आणि म्हणजे प्राणी आणि मनुष्य या दोनमध्ये, या दोन प्रक्रियात मुळातच फरक आहे आणि तो निसर्गाने करून ठेवलेला आहे. त्यामुळं आता मला सांगा, थोडं ठीक आहे, हे खातील, काय करतील ते करतील, पण साधारण 50 आली, 40-50 काय ते आलं की मग शेवटी सांगतात ना की आता ते बंद करा, ते बंद करा. याचा अर्थ ते इतका काळ निसर्गाने सहन केलं या पोटाने, ज्याची फक्त वनस्पती किंवा भाजी किंवा ही सहन करण्याची, पचवण्याची क्षमता आहे, त्या पोटाने केवळ नाईलाज आणि तुम्हाला सहकार्य म्हणून हे केलं. तर आता ह्याच्यानंतर ते बंद करा कशासाठी म्हणावं लागतं, तर ते त्याचा अन्नाचा तो विषय त्या आतड्यांचा नाही आहे. तर त्यामुळे त्या अर्थाने ते त्यांचं अन्न नाही म्हणून ते बंद करा म्हणून सांगायची वेळ येते. तर ती वेळ काय येते याच्यावरनं सुद्धा आपल्याला हे कळू शकेल. तर त्यांना हे जे जीव आहेत तर त्यांच्यासाठी प्राण्यांना जीवस्य जीवनम त्यांना लावून दिलेलं आहे. त्याच्यासाठी उंदीरासाठी उंदीर ठेवलेला आहे, मांजरासाठी उंदीर ठेवला आहे, त्याच्यासाठी कुत्र ठेवलं आहे, त्याच्यासाठी हे सगळं त्या ठिकाणी यंत्रणा ज्या हिंस्र यंत्रणा मानल्या जातात तर त्या सगळ्या तिकडे ठेवलेल्या आहेत. तर त्यामुळे ते आपापलं काम करीत असतात. तर आपण त्यांच्या कामामध्ये त्यांची कुठली काही वस्तू खाण्याची आपण ती हिसकावणं म्हणजे हा मनुष्य जन्माचा अतिरेक आहे, म्हणजे त्याच्या दुर्बुद्धीचा अतिरेक आहे म्हणून. कारण आपल्याकडे तर आहे त्या मनुष्याच्या आहारात पुन्हा सात्विक राजस तामसचा विचार करतोय आपण, तर तिथे हे कुठलं मोडेल त्याचा विषयच येत नाही. म्हणजे मनुष्याच्या खरं बुद्धीचा हा विषय नाहीच खरं सांगायचं तर. पण चटक तर कशाची लागू शकते माणसाच्याच जीवनात. बरं, आपलं सगळं कायदा कानून सगळं असं आहे की त्याच्यामध्ये एका बाजूला दारूबंदी विभाग आहे आणि दुसऱ्या बाजूला दारूला परमिट देण्याची व्यवस्था आहे. आता ह्या दोन व्यवस्था कशा काय एकत्र आणतात हे सरकार जाणे, आपला विषय नाही, तो आपण छोटी माणसं त्या दृष्टीनं. तर असे विरोधाभास इथे असतात. तसे हे विरोधाभासामध्ये हे आलं नाही तर सरळ जीवनामध्ये हा कुठे विषय येणारच नाही. सरळ जर जीवन जगत असेल तर अन्नधान्य आहे, त्याच्यासाठी हे आहे आणि त्यातूनही वनस्पती लागल्या तर भाज्या आहेत तर त्या खातात. त्या आम्हाला अशा तऱ्हेनं कच्च्या खाता येत नाहीत म्हणून आम्ही त्या कट करून खातो, एवढं त्याचं उत्तर आहे. बाकी त्याचं काही उत्तर नाही. त्याच्यात कुठले हत्यावित्याचे विषय नाही आहे. तो खायचा अन्न आहे. आता समजा अगदी फळ झालं तरीसुद्धा खायचं अन्न आहे, अगदी सात्विक आहे, सगळं आहे, तरीसुद्धा अखंड काही ते काय जे फळ असेल ते की तोंडात घालता येते का माणसाला, शक्य आहे का मला सांगा.
फळं कापूनच खातो ना तो. मग आता कापणं म्हणजे हो फळं कापतायत, एखादा प्राणी कापणं आणि एखादं फळ कापणं यात काही फरक आहे की नाही. म्हणजे एवढी बुद्धी जर मानवी बुद्धी आपल्याला नसेल तर आपण जे करता आहात ते आपल्याला लखला बसो असं म्हणणं आणि तिथं थांबणं, याच्यापेक्षा काय सांगण्यासारखं नाही. जाऊ द्या, आपण फार चर्चा करण्याचा विषय नाही. ह्यात कोणाला जर अजून काही वैयक्तिक शंका असेल तर त्यांनी नंतर भेटलं तरी चालेल. खाणाऱ्यांना शंका अर्थात नसणार असते, त्यांना फक्त उत्तर देणाऱ्यांनाच शंका आहे आणि त्यांना अडचण येते असं असू शकतं. तर काय होतं की हे जे चौथं एक विधान सांगायला हरकत नाही की भेद कळायला बुद्धी सूक्ष्म लागते. तर ती आपल्याकडे जर नसेल तर मी आपल्याला काही सांगू शकणार नाही. आपण सूक्ष्मबुद्धी मिळवा आणि मग याचं उत्तर आपल्याला मिळेल. आता तुम्ही जर म्हटलात मला मी पहिलीत बसलो आणि मला तुम्ही एम एचं सांगात तर ते जमणार नाही काम, ते तुम्हाला कळणार पण नाही. उद्या ते एम एचं स्टॅटमधलं त्याला काहीतरी समोर सांगितलं तर ते काय त्याचं म्हणणं काय आहे अगम्य गोष्ट आहे असं त्याला वाटणार. तर तसं हे होतं आहे थोडंसं. तर तुम्ही आपण हे मधले सगळी वर्ष जरा हे करावं आणि मग आपल्याला त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. मी कशाला शिकवायला पाहिजे. ज्याला रीती शिकत गेला आहे त्याला स्वतःचे त्या रीतीनं उत्तर सोडवता येतं, सोडवावं. आणि यापेक्षा म्हणजे जे भेद आहेत हे जे आता मनुष्य जीवन म्हटलं, वनस्पती जीवन म्हटलं, हे प्राणी जीवन म्हटलं, याच्यामधले भेद, त्यांच्या यंत्रणा, त्यांचे पचवण्याची यंत्रणा, हे सगळं त्यांच्या गरजा. तर आता काय होतं, सूक्ष्म जर बुद्धी व्हायला हवी असेल तर आहार सात्विक लागतो. म्हणून तर एवढी आहाराची चर्चा गीतेसारख्या ठिकाणी का केली. ती केली ती एवढ्यासाठीच केली की मनुष्याला बरोबर तिन्ही प्रकारच्या अन्नांचं कळावं. आयुष, सत्व, बल, आरोग्य, सुख, प्रीती, विवर्धना. हा त्यात प्रीतिविवर्धन वगैरे होत नाही. तिथे जो मनुष्य सात्विक अन्न खाणार आहे त्याला लोकांना मारायची जर ती नोकरी आहे तिथे जर ती करायची झाली तर दुसऱ्याला ठार करण्यासाठी त्याला अशा तऱ्हेचं अन्न घालण्याची यंत्रणा तिथे ऑफिशियल आहे. म्हणून म्हटलं आपल्याकडे विरोधाभास आहेत, ते कायद्यात सुद्धा तिथे आहेत. तर ते घातल्यानंतरच त्याच्या ठिकाणी हिंस्रता निर्माण होऊ शकते आणि तो समोरच्याला गोळी घालू शकतो. नाही तर दुसऱ्याला अशा तऱ्हेनं सहजपणे मारण्याला माणसाचं धाडस होत नाही. आतून त्याला वाटतं माझ्यासारखा जीव आहे. आता माझ्यासारखा जीव आहे, सजीव आहे, हे सगळं आहे, हे सूक्ष्म किंवा समान आणि मानवी बुद्धीचं लक्षण आहे. तर ते लक्षण तिथे आड येतं आणि म्हणून हा शत्रूवर धावून जाऊ शकणार नाही किंवा त्याला मारू शकणार नाही. त्यासाठी त्याला हे दिलं जातं. याचाच अर्थ सरळ आहे की त्याच्यामध्ये हिंस्रता निर्माण करण्याची आणि प्राणीची प्रवृत्ती निर्माण करण्याची क्षमता आहे त्या अन्नामध्ये, म्हणून ते अन्न तसं मानलं गेलं. आता हे कळायला तेवढं सूक्ष्म व्हायला पाहिजे. म्हणून आपल्याकडे आयुष, सत्व, बल, आरोग्य, सुख, प्रीती, विवर्धना हे जे आहाराचे सगळे लक्षणं सात्विक आहाराची सांगितली किंवा कट्वम, लवणात, तुष्ण, तीक्ष्ण, रुक्ष, विदायना, आहारा राजाच्या श्रेष्ठा. आपल्याकडे चर्चा ह्याची केलेली जास्त आहे. आता ही चर्चा करायला आधी मुळात तिथून बाहेर प्राण्यातून जर मी माणसात आलो नाही तर मग ह्या पुढच्या चर्चेला काय अर्थच नाही. असंच झालं. तर आता मी तिथे यावं म्हणजे मग त्याच्या पुढे काय करायचं ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्यात सुद्धा कटू, लवणं, आता अन्नात मीठ पाहिजे बरोबर आहे, पण जे महाराजांनी सांगितलं मीठ लागतं पण चवीपुरतं लागतं. मिठाचा स्वयंपाक नाही करीत कोणी आणि त्याला एखादी भाजीचा तुकडा द्यायला हवीत. हा हे प्रमाण आहे. म्हणजे मीठ जरी असलं तरी सुद्धा चवीपुरतं मीठ लागतं, चवीपुरतं तिखट लागतं, एवढाच त्यातला आहे. म्हणजे त्यात सुद्धा पुन्हा पण त्यात सुद्धा ज्यांना जास्त मीठ लागतं, जास्त तिखट, कट्वम्ल, आम्ल, लवण, उष्ण, तीक्ष्ण असे जे आहार ज्यांना जास्त लागतात त्यांना अजूनही ते रजोगुणी आहेत, तो आहार रजोगुणी आहे, त्यांना अजून तो शुद्ध करावा लागेल. तर असं त्याच्यात म्हणून एवढं मुद्दाम सांगायची वेळ आली. कट्वम्ल, लवणात, तुष्ण, तीक्ष्ण, रुक्ष, विदायना. म्हणजे असं झाळ झाला पाहिजे असं वाटतं जेवताना. असं कसं झाळ म्हणजे आपल्या डोळ्यातून पाणी येतच आहे, ते बघून सुद्धा लोकांच्या डोळ्यातून पाणी येतं. तर तितकं झाल्याशिवाय त्यांना त्याचं जेवल्याचं समाधान मिळत नाही असं होत असेल तर ते लोक राजस आहेत असं समजावं. ही माणसांच्यातले प्रकार आहेत. प्राणी हे फार मागे तिकडे विषय केला. प्राण्यांच्यातले प्रकार आहेत तर त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ते सगळं झालं. म्हणजे जसं थोडं खरडा आणि ते मिरच्या, कच्च्या हे सगळं ठीक आहे. फक्त शरीर एक मर्यादेपर्यंत ऐकतं, नंतर त्याचे त्रास सुरू झाले म्हणजे औषधं घेत बसायला लागतं आणि काय होतं ते आपल्याला माहिती. तर हे सगळं हे नुसतं राजस आहे तरीसुद्धा ते कट्वम, लवणात, तुष्ण, तीक्ष्ण, वृक्ष, विदायना, राजस श्रेष्ठा सुख. ते काय होते अमयप्रदाह म्हटलेलं आहे. जर जास्त तिखट खाल तर रोग वाटायला येतील असं म्हटलेलं आहे स्वच्छ. आणि ते येतात त्या माणसाला. आपल्याकडे आता ज्या ह्या सगळ्या व्याधी आहेत त्या व्याधीमधल्या या संबंधित व्याधी आपल्याला माहिती आहेत, मी त्याचा उल्लेख करत नाही, पण त्या व्याधी निर्माण होतात हे तेव्हाच त्यांनी सांगून ठेवलं की हे अमयप्रदा आहे. तर तसे येतील. आणि काही ना यात यामम गतरसम पूती पर्युषित निशयत. दुर्गंधी येणार यात यामम म्हणजे याम म्हणजे रात्र ना, तर ज्याच्यावर रात्र उलटून गेली म्हणजे शिळबाग. तर तसं कालचं, परवाचं, तेरवाचं असं खावंसं वाटतं. तर ते
तिकडे एकदम 3 नंबरला टाकलेलं आहे. तेव्हा ते तमोगुणाचं लक्षण आहे, तामस आहाराचं लक्षण आहे. तर थोडी आवड म्हणून एखादी कालची भाकरी वगैरे चांगली लागते, ठीक आहे, ते तेल तिखट लावून वगैरे खातात लोक, इथपर्यंत ठीक आहे. पण अगदीच अशा तऱ्हेनं 2-3 दिवसाच्या नंतरच्या वगैरे असले काही करणं म्हणजे ते तिकडे टाकलं. यात यामम गतरसम, अगदी कोरडं, म्हणजे किती ते कोरडं अन्न असे सुद्धा खाणं लोक असं तमोगुणी आहेत समजावं. आपण आपला नमस्कार करावा, आपल्याला जे करायचं ते करावं. तर त्या पद्धतीनं यात यामम गतरसम भूती परविषितांचे जे काय उच्चिष्ठमपि चामेध्यम अमेध्य, जे खाण्यास योग्य नाही अशा तऱ्हेचंच अन्नसुद्धा खावं जर वाटत असेल तर आपण त्रिगुणबद्धमी, ते जे मगाशी म्हटलं ना, नकळे यातील काही, तर ते आपल्याला कळत नाही आहे असं लक्षात घ्यावं. यासाठीच सद्ग्रंथ वाचनात असावेत, त्याचा अर्थ कळत असावा आणि त्यानुसार आपल्याशी संबंध काय आहे ते कळत असावं. तर अभंग तेवढ्यासाठी सुद्धा ते आपल्या लक्षात आलं असेल. तर यापेक्षा याच्यावर भाष्य नको करायला. नाममार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग अशा संकल्पना आणि त्या सर्वातून भगवत प्राप्ती आणि स्वस्वरूप दर्शन अशा स्वस्वरूप दर्शन अशा संकल्पना भारतीय संस्कृतीत आहेत. यातून ध्येय गाठलेले गुरु ऋषी मुनी आहेत. परंतु संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशात धर्म किंवा संस्कृतीमध्ये यासारख्या काही कल्पना आहेत का? हा प्रश्न इतर याच्या संदर्भात आहे. तर संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशात धर्म संस्कृतीमध्ये यासारख्या काही कल्पना आहेत का? असतील तर त्यांचे मार्गही असेच आहेत का? त्यांच्याकडे नाम घेणं यासारख्या गोष्टी असतात का? त्या विविध भाषांमध्ये घेतलेलं नाम असं पूर्णत्वाला नेऊ शकतं का? नाहीतर त्या सर्वांना सद्गुरुप्राप्ती किंवा भगवत दर्शन होतं का? होऊ शकेल का? मुक्ती मिळू शकेल का? तसं नसेल तर मग या देशात ठिकाणी जन्म होणं हे आपलं सौभाग्य आणि सद्गुरुकृपा आहे. या देशात जन्म होणं ही सद्गुरुकृपा आहे, यात शंकाच नाही. मग त्या प्रश्नाचं काही उत्तर देण्याचं कारणच नाही. प्रश्न राहिला तो इतर देशामध्ये असा आहे का? तर इतर देशामध्ये आहे, भाषामध्ये आहे. आपल्या एकाच भारतीय संस्कृतीमध्ये ज्यांना शंका असेल तर त्यांनी अवश्य एकदा भारतीय संस्कृती कोश वाचून काढावेत. 10 खंड आहेत. आपल्याला शक्य असेल तेव्हा, वेळ जेव्हा असेल तेव्हा सर्व फार नाही 10 खंड आहेत, तर त्याच्यात ते वाचून काढ. साधारणपणे 1000 पृष्ठाचा खंड आहे असं तुम्ही गृहीत धरा, म्हणजे फार नाही. तर तेवढा वाचून काढावा आणि मोबाईलवर वगैरे वाचू नये. जर वाचायचं तर सरळ पुस्तक घेऊन वाचावं, कारण मुळात ते ग्रंथाचा आकार मोठा असला तर निदान तेवढी आपली शक्ती तरी वाढेल, निदान हातात धरण्याची तेवढे. ते मोबाईलचा पेलेना झाला आहे आता, तर ते तसे तो ग्रंथ घ्यावा त्याच्यात. तर आपल्याच ह्या भारतवर्षामध्ये इतक्या प्रकारच्या संस्कृती आपल्याला आढळतील, त्यांच्यामध्ये इतक्या प्रकारच्या उपासना नामं आढळतील, पण शेवटी त्यांचं ध्येय भगवत प्राप्ती हेच आहे. हे या भारतवर्षाचं लक्षण आहे. तर ते बरोबर, एखाद्या मातीत एखादं पीक जास्त उगवतं, तसं इथे हजारो, म्हणजे ज्या क्षणी, म्हणजे हे उत्तर विवेकानंदांनी त्या क्षणी दिलं होतं. हे जर एवढं आत्मज्ञान होतं तर तुम्ही आमच्याकडे त्यावेळेस सांगायला का नाही आला? त्या म्हणले तुम्ही मराठी संस्कृतीत त्या गुहेत होता, त्यामुळे मी आलो नाही तेव्हा. हे ते त्यांच्या भाषेत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तुम्हाला अजून सध्या ते कमरेला गुंडाळ्याचं वस्त्रसुद्धा अजून सापडलं होतं, तेही तुमची अवस्था होती. त्यामुळे त्यावेळेला मी हे सांगायला आलो नाही आणि त्याचा काही उपयोग झाला नसता. आता तुम्ही या इथपर्यंत आलेले आहात, निदान भौतिक संस्कृतीत आहे, ही संस्कृतीत तरी इथपर्यंत वर आलात, म्हणून आता मी हे तुम्हाला अद्वैत आणि हे सगळं सांगतोय. ज्या काळात अद्वैत सांगितलं गेलं ती लाखो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर इतक्या वर्षापूर्वीचे, आता हा भूमीचा फरक आहे, तर त्यामुळे तसं झालं आहे. आता त्याला काही इलाज नाही. इतर देशामध्ये आता नाम आहे का? नाम आहे. आपल्याला हवं असेल तर आपण एक पुस्तक त्याच्यासाठी, म्हणजे हे खंड जरा जास्त पडतील तर आपण एक, म्हणजे त्यातल्या त्यात आता इंग्रजी भाषा सोपी झाली सगळ्या, मराठीपेक्षा सुद्धा. तर त्या दृष्टीनं डिव्हाइन नेम इन इंडियन ट्रेडिशन नावाचं पुस्तक आहे, ते आपण वाचावं. डिव्हाइन नेम म्हणजे हेच नाम. तर इन इंडियन ट्रेडिशन, असं इंडियन ट्रेडिशन म्हणून त्याला जरी नाव दिलेलं असलं तरी त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या धर्मामध्ये घेतलं जाणारं, कारण इथे सर्व प्रकारचे धर्म नांदतात, तर त्या धर्मांच्यामध्ये घेतलं जाणारं नाम कोणतं आहे आणि त्याचा परिणाम तिथे तिथे कसा दिलेला आहे, मग तो अगदी बायबलपासून याच्यापासून सगळ्या म्हणून सगळ्याचा अभ्यासात केलेला आहे. त्यातही ही नामच आहेत आणि शेवटी सगळं तिथेही पुन्हा नामावरच आलेलं आहे. तर हे लक्षात ठेवायला हरकत नाही. तिथे नामं आहेत, त्या निमित्ताने प्रार्थना आहेत आणि हे जसे आपले मार्ग आहेत तसे मार्ग आहेत. प्रगत अप्रगत असणं हा त्या संस्कृतीचा, आणि तिला किती संस्कृतीची काळ मिळालेला आहे, 1000 वर्षाचा मिळाला, 5000 वर्षाचा मिळाला, असे फरक आहेत. तर तेवढे फरक त्यात आपल्याला आढळतील. पण हे संबंध ह्या सगळ्या, जर आपल्या नामांचा आपल्याला हे हवं असेल तर ती माहिती त्यात मिळेल. आपल्याकडे अगदी फार लांबची जायची गरज नाही. विष्णू सहस्रनामाची जी विनोबांची आवृत्ती आहे त्याच्यामध्ये आपल्याकडचं विष्णू सहस्रनामातलं नाम आणि बायबलमधलं नाम, ह्याच्यातलं नाम, कुराणातलं नाम, अशी त्यांनी तुलना करून नामं दिलेली आहेत सरळ. तिथे ह्यालाच
कुराणात काय म्हणलं आहे हे दिलेलं आहे आवृत्तीमध्ये. म्हणजे त्यामुळे तशा अर्थानं नाम हे तिकडे पण आहे आणि नाम असलं तर त्याला त्याची मुक्ततेचा मार्ग मोकळा आहे. तर तो तशा तऱ्हेचा त्यांनाही आहे. त्या अर्थाने कोणावर भगवंताकडून जीव म्हणून अन्याय होत नाही, तसा तो अन्याय नाही झालेला. फक्त अधिकाधिक प्रगत किंवा काय होतं सहजपणे हे सगळं मिळणं आणि कष्टाने ते मिळवावं लागणं हा जो फरक आहे तो भरतखंडामध्ये आणि इतर ठिकाणी आहे. ही वस्तुस्थिती आहे. तर एवढं लक्षात घ्यावं. ते तत्त्वदृष्ट्या काय जीवन म्हणजे ह्याला जीवनपूरक जीवन कसं जगावं याचे कितीतरी मार्ग अवलंबले गेले आहेत आपल्याकडे. खूप साधना आणि ती सिद्ध करून देणारे नाम सिद्ध झालं पाहिजे म्हणतात ना, तसं नाम सिद्ध करून देणारे महापुरुष ते कितीतरी होऊन गेले. त्यांनी तिला कुठल्याही नामातलं आपण नाम घेतलं तरी चालेल. प्रदेशाचे फरक असतात, त्यात तसे नामाचे फरक आहेत. तसे तर नामाचे फक्त फरक हे बाह्य आहेत. त्याच्यात ज्याबद्दल बोललं जातं ते एकच आहे. हा सिद्धांत मात्र संबंध भरतवंशामध्ये आहे. आता त्यात भेद कुठे आहे आपल्याकडे? फक्त एवढाच आहे की भगवंत एवढा भेद आहे, तेवढा तर स्वीकारला पाहिजे तर मी नाम घेईन, म्हणजे त्यामुळे मी त्यात वावरतो म्हणून तेवढाच भेद आहे. आणि इतर कुठलेही भेद हे अभेदाकडे दिलेले आहेत. तर यात आता पुढचं ओम शांती शांती झाले. आता ओम शांती हा शब्दही नाही, शांतीचा अर्थ ना असे, शांतीचा अनुभविता नाही, शांती शाश्वत तिथे असे. या शांतिमंत्रातील श्लोकाचा अर्थबोध झाला नाही. त्याचा अर्थ काय आहे हा अर्थबोध होण्यासारखी गोष्ट नाही, ही अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे त्याचा अर्थ होणारच नाही. कारण तिथे म्हटलंच आहे शांती शब्द नाही, शांतीचा अर्थ नाही आणि शांतीचा अनुभविता नाही, तिथे शाश्वत शांती असते. ही त्रिपुटी संपल्यातला प्रकार आहे हा. ज्ञाता ज्ञान हे तिन्ही प्रकार आहे आपल्याकडे सगळे आहेत. कर्ता आहे, कर्माचा कर्म आहे आणि क्रिया आहे. हे जसं आहे तशा तऱ्हेच्या त्रिपुटी आहेत त्या सगळ्या. तर त्या अर्थाने हे जशा त्रिपुटी संपतात तसा शांती हा शब्द संपतो. शांतीचा अर्थ म्हणून जे काही असतं तेही संपतं आणि ते अर्थाचा शांतीचा अनुभव घेणारा सुद्धा संपतो. एका क्षणी आपल्याला कुठेतरी कुणाला तरी हा नक्की अनुभव आला असेल की काहीच नाही आहे असं. एक क्षण येतो काही नाम घेताना असेल, कधी असेल, तुम्ही शांत बसलात एखाद्या ठिकाणी तसं असेल, पण काहीच नाही आहे. म्हणजे नुसतं अस्तित्वाचा फक्त अनुभव आहे आणि अस्तित्व हे नेहमीच शांत असतं. आता मी शांत अस्तित्वाचा अनुभव घेतला आहे म्हटलं की सुरू झाला उद्योग. घेणारा आला, तो अनुभव आला, त्याचं वर्णन आलं, त्याला शब्द आला, असं होतं. म्हणून खऱ्या शांतीचा आणि म्हणजे आपल्या याच्यासाठी सांगतो की हा शांतीचा वैयक्तिक अनुभव आहे. इथे जे काय जे बांधलेलं आहे त्याला आता त्यात काय म्हणायचं हे म्हणता येत नाही. म्हणून शांतीचा अनुभविता नाही. हे बाकीचे शांतिमंत्र हे वेगवेगळ्या ज्या ज्या ठिकाणाहून घेतले त्याविषयी मध्ये एकदा आपल्याला सांगितलं. हा कठोपनिषदातला आहे, तैत्तिरीयमधला आहे, हा अशातला आहे, ह्या उपनिषदातला आहे, असं सगळं त्या ठिकाणचे शांतिमंत्र एकत्र करून ते सगळे शांतिमंत्र मांडलेले आहेत. पण हा शांतिमंत्र ते संपल्यानंतर मध्ये थोडा अंतर ठेवून हा लिहिलेला आहे. कारण हा शांतिमंत्र हा माझा अनुभव आहे या अर्थाने. तो शांतिमंत्र उपनिषदातला नाही, तो वैयक्तिक उपनिषदातला आहे असं समजलं तरी चालेल. त्यानं नाव काही दिलेलं नाही आणि म्हणून शांतीचा अनुभविता नाही. याचा आपल्याला थोडं जर रिफ्लेक्शन हवं असेल तर ते निसर्गदत्तांच्यात मिळेल. हां, आपलं निरूपण झाल्यानंतर 3 मिनटं शांतपणे जप सर्वजण करत होतो. त्या दरम्यान आपण हॉलमधून जायचा. त्यामुळे शांतपणे आपलं दर्शन घेता येत असे. ती पद्धत पुन्हा सुरू करूयात का? आता याच्यात अडचण अशी आहे, म्हणजे माझं जाण्याशी काही म्हणणं नाही. 3 मिनटं आधी जावं, नंतर जावं, उशीर जावं, काही नाही. मला झेपत नसेल झालं किंवा थांबायची वेळ आली की थांबतो, त्याप्रमाणे मी जातो. तर हे मुद्दा काय आहे मुळात, तो ते सुरू का केलं? तर ते झाल्यानंतर आपण त्या विचारात होईपर्यंत त्या विचारात असतो. त्या विचारानंतर काही काळ शांत राहावं, म्हणजे ते डायजेस्ट होण्यासाठी. जसं गडबडीत जेवू नये, जेवल्यानंतर एक मिनिट बसावं शांतपणे. आपल्याकडे मूळ हेतू विसरतात, त्यातला हा एक प्रकार आहे की आज समोर ताट ठेवलं की जेवायला सुरुवात करायची. हा प्रकार आपल्याकडे नाही मुळामध्ये सांगितलेला नाही. आणि नंतर संपलं की उठून निघायचं असंही सांगितलेलं नाही. ते ठेवल्यानंतर शांतपणे बसा. आता तो मनुष्य नुसता शांत कसा बसणार, म्हणून नैवेद्य दाखव म्हणून सांगितलं. म्हणजे तेवढा नैवेद्य होईपर्यंत मनानं दाखवेल. पण हे प्राणीवर्गापासून माणसाला वेगळं करणारं लक्षण आहे की समोर त्याचं खाद्य, त्याचं अन्न असूनसुद्धा तो शांतपणे ईश्वराचं स्मरण करू शकतो.
ज्यांनी कोणी अन्न दिलं, केलं, तयार केलं, त्याचं सगळ्याचं स्मरण करू शकतो. ते स्मरण त्यांनी करावं, मग त्या अन्नाचं ग्रहण करण्याचा त्याला अधिकार आहे. तोपर्यंत अधिकारच नाही खरं सांगायचं तर. ही गॅप आहे. तशा तऱ्हेची ही गॅप एवढा नंतरची पण आहे की त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना स्मरण करावं, कारण ह्या घास तोंडात जाईल ह्याची गॅरंटी, खात्री नाही. समोर आहे किंवा गेलेला घाससुद्धा तोंडात घेतलेला आज जाईल याची, घास अडकला म्हणतो आपण, ती जे काय झालेलं ते सुद्धा इतकं अनिश्चित आहे. तर ते इतका वेळ व्यवस्थितपणे झालं ही त्याची कृपा आहे. त्यामुळे झाले भोजनचिंतन हा जे दिलेलं आहे ते तेवढ्यासाठी दिले, ते आता झालं. तर आता मी शांत बसतो आणि स्मरण करतो की ही जी क्रिया झाली ही सुद्धा मला पोषणासाठी परमेश्वराच्या इच्छेनं, त्या कृपेमुळं झाली. तर तिच्या कृपेचं चिंतन, घडो कृपाचिंतन. आता ते कृपाचिंतन झालं, ते झाल्यानंतर मग उठावं जावं असं त्याच्यामध्ये आहे. तसंच त्या दुर्पणात काय मिळालं असेल समजा तर त्याच्यावर एक क्षणभर आपण विचार करावा. काय पहिल्यापासून आत्तापर्यंत झालं आहे ते एक शांत, निदान विचार नसेल करायचा तरीसुद्धा नुसतं शांत बसावं, अशी ती अपेक्षेनं ते सुरू झालं की त्याच्यानंतर 1 मिनिट पहिल्यांदा पाळलं, 3 मिनिटं पाळली आणि शांतपणे निघून जातो. त्याला असं म्हटलं. तर ही चांगली प्रथा आहे, सुरू करायला हरकत नाही. पण ते संपलं की थांबणार कोणी इथे हा प्रश्न आहे. संपलं की मी जर उठलो तर बसणार नाही कोणी. त्यामुळे मलाच 3 मिनटं आधी संपवावं लागेल, असं काहीतरी करावं लागेल. म्हणजे काहीतरी ते थोडंसं अडचण आहे थोडी करण्यामध्ये, कारण अस्वस्थता असते की तुम्ही 1 तास आहे का, 2 तास आहे का, 15 मिनटं आहे का, कधी झालं की तो उठलंच. तर असं होऊ नये. तर ती सुरू करा. माझे काहीच अडचण नाही माझ्याकडनं. तीही 3 मिनटं मी इथे शांतपणे मी बसलो तर जरा अधिक बरं होईल असं वाटतंय. मी या अर्थानं नव्हे, पण मी गेल्यानंतर जे काही एकदम हालचाल म्हणजे ती अस्वस्थता येणार तर ती येऊ नये यासाठी त्यातल्या त्यात मध्यम मार्ग हा राहील की मीच 1 मिनिट शांत बसावं आणि मग मी जावं आणि आपण शांतपणे बसावं. आणि मग म्हणजे जे एवढं मिनिट काय शक्य असेल तेवढी मिनिटातच म्हणतो मी, जास्त काय म्हणत नाही. तर ते बसावं आणि मग आपण जावं. ही प्रथा सुरू करूयात का? आता कसं ठरवणार मी सुरू करूयात का हे? मी नाही ठरवू शकत. तर आपण ठरवावं आणि त्यानुसार एखादा मिनिट पुढे थांबावं शांतपणे. असं वाटतंय. सूचना चांगली आहे, करीत होतो हेही खरं आहे. तर आता करावं. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 चारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरु. चारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. रूप जयाचे मन बुद्धी परवाचे अगोचरो. रूप जयाचे मन बुद्धी परवाचे अगोचरो. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु.
अलक्ष्य नाम अरूप अद्वय अक्षय परात्परो अलक्ष्य नाम अद्वय परात्परो गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु आत्मा रामी रामदास गोपाल करुणा करो आत्मा रामी रामदास गोपाल करुणा करो जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज